करकर यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. डॉक्टर अमित करकर यांनी आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नूतन मराठी विद्यालय पुणे येथून पूर्ण केलं. तसेच होमिओपॅथिक मेडिसिनचं शिक्षण धोंडूबामा साठे होमिओपॅथिक महाविद्यालय पुणे इथून पूर्ण केलं. ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी लंडन इथून त्यांनी पुष्पावषधी तज्ञ प्रमाणपत्र प्राप्त केलं आणि विवेकनिष्ठ विचार उपचार पद्धती हे त्यांनी अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट इथून कंप्लीट केलं. होमिओपॅथिक फिलॉसॉफी या विषयामध्ये ते पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले होते. तसेच ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी इथून पुष्पावषधी प्रमाणपत्र मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. डॉक्टर होमिओपॅथिक आणि पुष्पावषधी उपचार आपले स्वरूप क्लिनिक इथे 2000 सालापासून करतात. तसेच सेवा सदन इंग्रजी मीडियम स्कूल इथे 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विवेकी विचारवर्ग देखील चालवतात. विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ते आणि समुपदेशक देखील आहेत. आपल्या 2 मुलींसाठी त्यांनी लिहिलेली अक्कल खाते नावाची 53 पत्रे पुस्तक रूपाने उपलब्ध आहेत. तसेच विवेकी विचार या विषयांवरती ते वृत्तपत्रातून लेखन करत असतात, प्रशिक्षण कार्यशाळा घेत असतात आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या जवळपास प्रत्येक गोष्टीतून समान धागा शोधण्याचा त्यांना छंद देखील आहे. दासबोधाच्या पहिल्या दशकामध्ये आणि 5व्या समासात समर्थ रामदास म्हणतात की संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मुळ ते हे संत. म्हणजे संत परमानंद स्वरूप असतात, संत सुखरूप असतात आणि नाना संतोषांची उत्पत्ती ही संतांपासून होते. आज आपला विषय मांडताना सोशल मीडिया आणि एकूणच सामाजिक स्थितीमुळे समाजातील वाढलेली मानसिक अस्वस्थता, व्यथा, तुलना, फसवणूक, अपमान, टीका आणि आरोपांनी विचलित झालेल्या मनांसाठी पारंपरिक संत साहित्यामधील ओव्या आणि अभंगातून उत्तर शोधण्यासाठी आज डॉक्टर आपला संत सोयरे संगती या विषयाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी आजच्या आपल्या माननीय वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेचं हे 147वे ज्ञानसत्र आहे. साधारण 150 वर्षाची ऑलमोस्ट परंपरा वसंत व्याख्यानमालेला लाभलेली आहे आणि आतापर्यंत फक्त 2च वर्षी वसंत व्याख्यानमाला रद्द करावी लागली. एक म्हणजे प्लेग, म्हणजे टिळक महाराज जे होते तेव्हा, आणि एक सध्याच्या कोविडमुळे 2020 साली वसंत व्याख्यानमाला झाली नाही. अदरवाईज गेले 150 वर्ष हा ज्ञानयज्ञ जो आहे तो खूप विज्ञान आणि विचारी लोकांनी सतत चालू ठेवलेला आहे. माझ्या मुलींची जी पिढी आहे किंवा आत्ताची जी पिढी आहे त्याला टेड टॉक्स माहिती आहेत. सध्या त्यांना कुठलीही गोष्ट सध्याचं जे काही आपण प्रत्येक गोष्टीला एक स्टँडर्ड ठेवलेलं असतं की आपण काय केलं की आपल्याला आपण पोहोचलो एका स्पेसिफिक ठिकाणी. तर सध्या टेड टॉक्स मध्ये जर तुम्हाला कुठेही बोलवलं, अगदी टेड टॉक्स सहकारनगर किंवा टेड टॉक्स कोथरूड पश्चिम इथे जरी बोलवलं तरी लोकांना असं फार भारी वाटतं की हां आपण टेड टॉक्स मध्ये जाऊन आपण बोललो. पण माझ्या मते ॲटलिस्ट पुण्यामध्ये तरी वसंत व्याख्यानमालेच्या या व्यासपीठावर येऊन बोलणं हा सगळ्यात उच्च अंक असा समजला जायला हवा खरा वक्त्याच्या आयुष्यामध्ये. आणि अगदी माझ्या या अगदीच म्हणजे वक्ता म्हणून अगदी छोट्या वयामध्ये ती संधी मला दिलीत यासाठी सगळ्यात पहिल्यांदी वसंत व्याख्यानमालेचे जे पदाधिकारी आहेत डॉक्टर दीपक टिळक, डॉक्टर गीतारी टिळक आणि इतर सर्व पदाधिकारी त्यांचं मी अत्यंत मनापासून त्यांचे मी आभार मानतो. क्लासिकल सिंगर जे असतात, आजकाल खूप लोक क्लासिकल सिंगिंग शिकतात. त्यांच्यासाठी जसं एक स्वप्न असतं की कधीतरी सवाई गंधर्वच्या स्टेजवर जाऊन आपण गाणं म्हणावं, तसंच पुण्यातल्या तरी ॲटलिस्ट प्रत्येक वक्त्याच्या मनात एक स्वप्न असतं की या व्यासपीठावर येऊन आपलं भाषण किंवा आपले मनोगत किंवा आपले जे काही विचार असतील ते व्यक्त करावेत. मी खूप अगदी लहान असताना वसंत व्याख्यानमाला अटेंड केलेली होती, कारण माझे आजोबा केसरीशी आणि टिळक स्मारकशी संबंधित होते. तेव्हा खूपच लहान, मी 5वी-6वीत होतो तेव्हा, आणि तेव्हा खूप गर्दी असायची. त्याच्यानंतर अचानक या गेल्या वर्षी आणि या वर्षी माझा वसंत व्याख्यानमालेशी संपर्क आला. 150 वर्ष वसंत व्याख्यानमाला चालू आहे. तसं बघायला गेलं ना तर 1818 साली पेशवाई संपली आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं. त्याच्यानंतर काही वर्षात पंजाबमध्ये पण जो काही शेवटचा लढा चालू होता तो संपला
आणि मग इंग्रजांनी पूर्णपणे भारतावर आपला अंमल सुरू केला. 1818ला थोडक्यात पुण्यावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला, जो 1947 पर्यंत संपला. म्हणजे 130 वर्षाचा साधारण काळ इंग्रजांनी पुण्यावर राज्य केलं असं म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ असा आहे की वसंत व्याख्यानमालेनी इंग्रजांपेक्षाही जास्ती दिवस पुण्यावर राज्य केलेलं आहे. आणि हे फक्त राज्य नाही आहे, तर हे मनोराज्य आहे. त्यांच्या मनावर राज्य केलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक स्वतःची एक स्थान निर्माण केलेलं आहे. फक्त प्रॉब्लेम मला थोडासा असा वाटतो, मी माझ्या व्याख्यानाला नंतर सुरुवात करेन, त्याच्या आधी खूप भावनिक आवाहन मला तुम्हाला सगळ्यांना करायचंय. आज खूपच प्रेक्षक इथे हजर आहेत, खूप श्रोते आहेत आत्ता, आणि मला हे बघून खूप छान वाटतंय. बरेचसे माझे स्नेही आहेत, माझ्यावर खूप मनापासून प्रेम करणारे हितचिंतक माझे हे सगळेजण आत्ता आहेत. पण मी गेले 4-5 दिवस रोज इथे व्याख्यान अटेंड करतोय आणि अगदीच 25-15 एवढीच लोक इथे श्रोते म्हणून असतात. पुलंच्या भाषेत सांगायचं ना तर ज्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान आपण बाळगावा अशी एक गोष्ट आपल्या पुण्यामध्ये गेली 150 वर्ष चालू आहे आणि त्याला आता श्रोते मिळत नाहीयेत. समजा श्रोते बंदच झाले तर कदाचित व्याख्यानमालाही बंद होईल आणि ती गोष्ट ऍक्च्युली नाही झाली पाहिजे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या व्याख्यानमालेला जास्तीत जास्तपणे सक्रियपणे त्याचा आपली उपस्थिती ठेवून आपण या व्याख्यानमालेला यायला हवंय. कारण 150 वर्ष ऑलरेडी झालेली आहेत. आपण अजून 50 वर्ष झाली की 200 होतील, 250 होतील. पहिल्यापासून सुरुवात करायची झाली तर फार अवघड होईल. पुन्हा 150 वर्ष आपण नाही बघणार आहोत कुठल्याच गोष्टीला. सो माझं एक सगळ्यांना हे खरंच भावनिक आव्हान आहे व्याख्यान सुरू करायच्या आधी की प्रत्येक वर्षी दरवर्षी ते छापून येतं. त्यांची फेसबुकवर हे आहे, सोशल मीडियावर, थोडक्यात आजचा जो विषय आहे त्या सोशल मीडियावर आता वसंत व्याख्यान आलेली आहे. तिथे आपण समजा बघितलं, त्यांना कळवलं की आम्हाला या वक्त्यांची भाषणं ऐकायला आवडतील, तर माझ्या मते ते त्या सगळ्या वक्त्यांना बोलवतील, सगळ्यांना आवडेल इथे येऊन बोलायला. पण श्रोते मिळायला हवेत. वक्ते यायला तयार आहेत पण श्रोते मिळायला हवेत. तो माझं एक अगदी सुरुवातीला मला हे आवाहन करायचं आहे की आपण ह्याला जिवंत ठेवायला हवंय, कारण ह्याला खूप मोठी परंपरा आहे. आणि एखादी गोष्ट बंद पडली या प्रकारची चळवळ तर संस्कृती बंद पडते, असं परवाच हरी नरके सर सांगत होते. सो ही संस्कृती आपल्याला बंद नाही पाडायची. थोडंसं शीर्षकाविषयी मी ज्या वेळी सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवरनं माझ्या जवळच्या लोकांना हे शीर्षक सांगितलं की या विषयावर मला वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलायचं आहे, तेव्हा प्रचंड प्रश्न सुरू झाले. त्याच्या हे शीर्षक ठेवण्यामागे दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे समीर गोडसे नावाचा आमचा एक चांगला मित्र आहे, ज्याने आम्हाला एक मार्केटिंगचा फंडा शिकवलाय की तुम्हाला समजा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, जास्तीत जास्त लोकांनी तुमचा विचार करावा असं वाटत असेल तर, म्हणजे हा एक फंडा आहे, कायमस्वरूपी फंडा नाहीये, तर त्यांना थोडंसं कन्फ्यूज करून टाका. समजा एकच बातमी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगितली ना तर लोकांची उत्सुकता चाळवली जाते आणि मग लोक जास्ती त्याच्याबद्दल विचार करतात. आज संध्याकाळी व्याख्यान आहे असं म्हटल्यानंतर ती साधी बातमी झाली, पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने सांगितली, थोडीशी खुबीने सांगितली की लोक त्याचा विचार करतात. आणि एक्झॅक्टली ऍक्च्युली तसंच झालं इथे. संत सोये सांगती म्हणल्यानंतर सुरुवातीला इमिजिएटली मला जे अगदी जवळचे मित्र होते किंवा जवळची लोक होती त्यांनी सांगितलं, अरे सोये सांगती असं नाहीये, संत सोयरे सांगाती असं आहे ते. म्हणजे टिपिकली पुण्यात ना आपण, त्याच्यामुळे वाचन करणार मी, बोलायचंय मला, वसंत व्याख्यानमालेला विषयाचा शीर्षक दिलंय मी, पण सांगणारे सगळे लगेच अरे तुझं चुकलंय, टायपो आहे, ते आधी पटकन करेक्ट कर. मी त्यांना म्हणलं नाही ते तसंच आहे, संत सोये सांगती असंच आहे. सो दिस वॉज फर्स्ट रिझन की मी का हे शीर्षक निवडलं. सो स्वार्थ आणि परमार्थ. स्वार्थ हा होता की हे शीर्षक निवडलं तर लोक त्याच्यावर विचार करतील, त्याच्यावर चर्चा करतील, काहीतरी माझ्याशी संपर्क साधतील. त्याचं कारण अजून एक दुसरं पण आहे जे आत्ता रिसेंटली गेल्या 4-5 दिवसात लक्षात आलं. आमचा एक छंद नावाचा ग्रुप आहे आणि आमचे गाण्याचे कार्यक्रम चालू असतात. काही व्यवसायामध्ये सेटल असलेल्या लोकांनी आम्ही एक तो ग्रुप बनवलाय आणि गेले काही दिवस मला लोकांची अजून एक विचारणा सुरू झाली की यावेळेला तू गाणार आहेस का तू निवेदन करणार आहेस. आणि तेव्हा लक्षात आलं की आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, सोशल मीडिया, त्याच्यातून ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या
किती बरोबर आहेत, कारण लोकांनी ते वाचलंही नव्हतं बहुतेक. याचा ज्या अर्थी आलेला आहे, टिळकस्मारक मंदिर दिलेलं आहे, त्याचा अर्थ बहुतेक पुन्हा एखादा गाण्याचा कार्यक्रम आहे दरवर्षीप्रमाणे, त्याच्यामुळे आता यांनी बहुतेक गाण्याच्या कार्यक्रमाला बोलवलंय. सो हा होता एक स्वार्थ की नक्की थोडंसं लोकांनी त्याच्याबद्दल बोलावं, त्याच्याबद्दल चर्चा करावी, त्याच्याबद्दल हे करावं. दुसरं आहे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय, तर संत साहित्य वाचायला सुरुवात केली ना, मी काय खूप मोठा जाणकार नाही, पण संत साहित्य वाचायला सुरुवात केली की असं लक्षात येतं की तुकोबा घ्या, नामदेव घ्या किंवा समर्थ रामदास घ्या, ज्ञानेश्वरी, फार सोपं नाहीये ते पटकन समजणं. म्हणजे एखादं वाक्य दिसतं सोपं, पण त्याच्यामागे खूप गूढ अर्थ असतो. प्रत्येक शब्दाचा जेव्हा तुम्ही अर्थ लावत जाता, हाच शब्द तिथे का वापरलाय, आपण पुढे उदाहरणं बघणारच आहोत, पण तुकोबांनी किंवा समर्थांनी किंवा ज्ञानेश्वरांनी किंवा नामदेवांनी हाच शब्द का इथे स्पेसिफिकली वापरलाय, ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मग त्याचा अर्थ थोडाफार आपल्या लेवलप्रमाणे उलगडायला लागतो. कदाचित मौलींना काहीतरी वेगळाच अपेक्षा असेल, पण ऍटलीस्ट आपल्या लेवलपर्यंत तरी आपल्याला अर्थ उलगडतो. आणि माझा अनुभव असा आहे या गेल्या काही दिवसातला की तो जेव्हा उलगडतो ना अर्थ, आपण त्याच्याशी कनेक्ट झाल्यामुळे, आपण त्याच्यावर विचार केल्यामुळे, त्याच्याशी 4-5 दिवस त्या वाक्यावर, त्या ओबीवर, त्या अभंगावर घालवल्यानंतर जो काही विचार आपल्याला अभंगाचा अर्थ उमगतो, त्यानंतर एक खूप छान फिलिंग येतं. आजकालच्या भाषेमध्ये एक खूप छान पॉझिटिव्ह किक मिळते आणि मग असं वाटतं की अजून अभंग शोधावेत, अजून काहीतरी शोधावं, अजून कशातून तरी अर्थ शोधावा. हा पण एक थोडासा त्याच्या मागचा उद्देश होता. थोडंसं कठीण किंवा थोडंसं वेगळं शीर्षक ठेवण्यामागे की संत साहित्य जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये, पण लक्ष दिलं, त्याच्याशी समजा आपण कनेक्ट झालो, त्याच्याशी एंगेज झालो, तर त्याच्यातून खरंच खूप काहीतरी मिळण्यासारखं आहे. म्हणून संत सोये सांगती. सोये म्हणजे सोय, मार्ग. सो आपल्याला जे काही प्रश्न आहेत सगळे, त्या सगळ्यांवर संतांनी ऑलरेडी मार्ग दाखवलेला आहे. आपलं फक्त जबाबदारी आता अशी आहे की तिथे जाऊन फक्त तो मार्ग शोधायचा किंवा तो फक्त वाचून त्याप्रमाणे अनुसरण करायचं. एवढ्या कमी वयामध्ये या व्यासपीठावर मी जेव्हा इथे पोहोचलोय, तेव्हा काही लोकांचं मूळ विषयाला सुरुवात करण्याच्या आधी स्मरण करणं मला खूपच महत्वाचं वाटतं. या सगळ्यांमुळे मी इथे या विषयावर बोलू शकतो. खूपच नशीबवान आहे माझं मिराशी आणि करकरे कुटुंबीय की आमच्यावर स्वामी स्वरूपानंदांचा आशीर्वाद आहे. संस्कृतमध्ये गीता, जी ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी रूपी आणली, कारण गीता समजायला अवघड पडायला लागली म्हणून ती सोपी करून त्यांनी त्यावेळी दाखवली. पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी आता ती अवघड जायला लागली. त्यामुळे त्याच परंपरेतले स्वामी स्वरूपानंद पावसते त्यांनी भावार्थ गीता आणि अभंग ज्ञानेश्वरी याच्याद्वारे गीता आणि ज्ञानेश्वरी अजून आपल्याला कळेल इतकी सोपी करून दाखवली. माझे आजोबा मनोहर मिराशी हे स्वामींचे अनुग्रहित आहेत. स्वामींची भावार्थ गीता माझ्या जर लहानपणीची आठवण मी जर बघितली तर माझी आई अजूनही रोज सकाळी 12वा अध्याय स्वयंपाक करता करता म्हणत असते. सो माझ्या लहानपणीच्या शाळेतल्या ज्या आठवणी आहेत त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर जे आपलं मुलं जी तयार होत असतात तेव्हा मागे कॉन्स्टंटली एका विशिष्ट लयीमध्ये, एका विशिष्ट चालीमध्ये आणि एका विशिष्ट आवाजाच्या लेवलमध्ये आईची ती 12वा अध्याय चालू आहे. हे माझं कायम माझ्या बालपणीची आठवण आहे. ज्याला आपण संस्कार म्हणतो ते संस्कार इथूनच सुरू होत असतात आपल्या मुलांवर. त्याच्यामुळे मी गीतेशी संपर्क माझा तेव्हापासून आला आणि नंतर तो जास्ती दृढ झाला तो माझ्या आईच्या वडिलांमुळे. आईच्या वडिलांच्या हातात कायम गीता असायची, कायम. अगदी ते जाईपर्यंत त्यांच्या उशाशी गीता होती जी आता माझ्या घरी आली. मला अजून एक दृश्य कायम डोळ्यासमोर आहे आणि ते कायम त्यांच्याकडे कधी भेटायला गेला, 3-4 महिन्यातून कधीतरी एकदा भेट व्हायची अण्णांची. आणि त्यांच्याकडे भेटायला गेलं की ते कायम त्यांनी एक कुठलातरी नवीन श्लोकाचा अर्थ शोधलेला असायचा आणि त्या अर्थात त्यांनी कसं ते संस्कृतमध्ये कसं काय वेगळं आहे, मग त्याचं ज्ञानेश्वरीमध्ये काय हे सांगण्याचं त्यांना खूप उत्सुकता असायची. माझं एक खूप डोळ्यासमोर आलेलं दृश्य असं आहे अण्णाच्या बाबतीत की माझी आजी, आईची आई, अगदी शांतपणे घरातल्या घरात तिचं निधन झालं 5 वाजता. मामीचा फोन आल्यानंतर मी जेव्हा गेलो तेव्हा मी एक दृश्य बघितलं की आजोबा शांतपणे तिच्या शेजारी बसले होते खुर्चीवर आणि ते त्यांचा एक कुठला तरी गीतेचा अध्याय तिथे म्हणत बसलेले होते.
माझ्या डोळ्यासमोर अजूनही ते दृश्य येतं आणि मला असं वाटतं की गीता वाचल्यानंतर जी काही शांतपणा स्वतःला यायला हवा तो हा. टिळक महाराजांबद्दल काय बोलावं, आपण त्यांच्याच याच्यात उभे आहोत. मी त्यांचा भक्त आहे, प्रचंड इतका भक्त आहे की माझ्या ATMचा पिन सुद्धा टिळक महाराजांच्या एका तारखेवर नाही. मी माझ्या किंवा माझ्या मुलींच्या किंवा ॲनिव्हर्सरीवर नसून टिळक महाराजांच्या आयुष्यातली एक तारीख आहे, त्या तारखेवरनं माझ्या ATMचा पिन आहे. इथपर्यंत माझी त्यांची भक्ती आहे त्यांच्यावर. त्याचं कारण हे की 27वी माझा अभिजित कुलकर्णी नावाचा एक माझा मित्र आहे, त्यांनी गीता रहस्याशी माझी ओळख करून दिली. त्याने गीता रहस्य अख्खं वाचलंय. मी 27वी आवृत्ती विकत घेतली आणि तो वाचायचा खूप वेळा प्रयत्न केला, पण एक 25-30 पानांच्या पुढे काही मला अजून जाता नाही आलंय. आता ते या व्याख्यानानंतर बहुतेक ते थोडंसं पुढे जाईल. पण कारण ते खूप क्लिष्ट आहे, खूप गंभीर आहे, प्रचंड विचार आहे. ती गीतेचा अनुवाद नाही, ते गीतेवर केलेली निरूपण आहे. त्यांचा खूप वेगवेगळा सांगोपांग विचार करून गीता रहस्य लिहिलेला आहे. आणि 27व्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये दीपक टिळकांनी असं लिहिलंय की हे जी बाळं होती गीता रहस्याची मंडालमय त्यांनी लिहून काढली. दुर्दम्य हे नाव आहे त्यांच्या चरित्राचं आणि ते खरंच का दुर्दम्य आहे ते सांगतो टिळक महाराजांबद्दल की अत्यंत उन्हामध्ये त्या कुठेही पंखा AC वगैरे तेव्हा नव्हता त्या काळी तुरुंगामध्ये. 7% कर्ज वगैरे पण मिळत नसे. पण या सगळ्या त्या सगळ्या वातावरणामध्ये टिळकांनी गीतेवर एवढा गहन ग्रंथ तिथे लिहून काढला. आणि जेव्हा तिकडनं सुटका झाली आणि त्यांचं ते पुण्यात आगमन झालं, त्या लोक म्हणले की तो द्या आता तो ग्रंथ आपण प्रिंट करूया, त्याचं आता प्रकाशन करूया. तर ते म्हणले नाही, तो त्यांनी ठेवून घेतला इंग्रजांनी, त्यांनी तो ताब्यात नाही दिलाय. लोकांचे हातपायच गळलं, त्यांचं अवसान गळलं की आता काय करायचं, कारण एवढं मोठं काम झालेलं होतं, ते इंग्रजांनी ताब्यात घेतलं. टिळक महाराज शांत होते. ते म्हणले की हरकत नाही, त्यांनी फक्त वह्या ताब्यात ठेवल्यात, ग्रंथ इथे डोक्यात आहे, पुन्हा लिहून काढता येईल. 25 पानांच्या पुढे जिथे आपल्याला जाता येत नाही पटकन, तो पूर्ण ग्रंथ पुन्हा लिहून काढणं म्हणजेच का दुर्दम्य म्हणावं त्यांना, त्याचं कारण हे आहे. टिळक महाराज आणि सगळ्यात हृदय आठवण आत्ता या क्षणी म्हणजे माझ्या वडिलांचे वडील, ज्यांना मी काका म्हणायचो. काका केसरीमधून ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले. काही दिवस ते इथे टिळक स्मारकमध्ये पण मॅनेजर म्हणून काम करत होते 1-2 वर्ष. सो माझं लहानपण इथे खूप वेळा गेलेलं आहे. 84-85 साली मी या टिळक स्मारकमध्ये खेळायला वगैरे यायचो. काकांना 2 गोष्टी फार महत्वाच्या होत्या. 2 नावं होती की जी काकांना अत्यंत हृदयाच्या जवळ होती. ती म्हणजे एकतर टिळक हे आडनाव. जयंतराव टिळकांवर, टिळक घराण्यातल्या सगळ्या लोकांवर त्यांनी भक्ती केली. ते काहीही टिळकांबद्दल आलं तरी त्यांचे डोळे लुकलुकायचे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. आणि दुसरं नाव जे त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं म्हणजे करकरे, त्यांचं स्वतःचं आडनाव. आणि कुठेही करकरे आडनाव लिहून आलं म्हणजे ते अगदी डिरेक्टरी पण दरवर्षी तपासायची की किती करकरे आहेत. त्यांना करकरे या नावाबद्दल फार एक खूप कौतुक होतं. आणि कुठेही करकरे नाव लिहून आलं म्हणजे मला असं आठवतं की माझं आणि मालविकाचं लग्न झाल्यानंतर त्यांनी केसरीमध्ये त्याची बातमी छापून आणली होती. का तर ते करकरे नाव केसरीमध्ये छापून यावं याची त्यांना फार इच्छा होती. जो आमची एक छोटीशी बातमी फोटो सगळं छापून आली होती केसरीमध्ये आणि त्यांना प्रचंड आनंद झाला होता. केसरीमध्ये करकरे नाव छापून आलं. आज काका नाही आहेत खरं म्हणजे, पण आय एम शुअर ते कुठून तरी जिथे कुठे आहे तिथून हे भाषण ऐकतायत. आणि यावर्षी वसंत व्याख्यानवालीने मला विचारल्यानंतर हो म्हणण्यामागे माझं हे सगळ्यात मोठं कारण आहे की ज्या काकांनी करकरे या नावावर प्रचंड प्रेम केलं, त्यांना त्याच्यातून आनंद मिळायचा आणि ज्यांनी मला खूप लहानपणी प्रेम दिलं, माझा खूप छान पहिलं नातवंड असल्यामुळे कौतुक केलं, माझा खूप लाड केले, त्या काकांना मी हे आजचं व्याख्यान तसं बघायला गेलं तर अर्पण करतो. आणि या व्यासपीठावरनं जे व्यासपीठ त्यांचं सगळ्यात आवडीचं सगळ्यात आदराचं होतं तिथून मला काकांचं संपूर्ण नाव आज घ्यायचं, बाळकृष्ण दत्तात्रय करकरे. पण हा खरंच प्रश्न आहे की श्रोते पुसती वक्ता कोण, हा कोण आहे नक्की उभा इथे, त्याचा संत साहित्याशी काय संबंध आहे, त्याला नक्की वेगळं काय सांगायचं, कारण एवढी लोक इथे येऊन सांगून गेलेली आहेत आणि याचं कथन आम्ही का ऐकावे. थोडक्यात आजच्या पूर्ण व्याख्यानाची साधारण रूपरेषा काय आहे, आपल्याला पुढच्या 1 तासाभरामध्ये नक्की काय काय ऐकायचंय. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तुम्ही आता माझी
माझा त्यांनी जो परिचय करून दिला तो ऐकलात. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे, पुण्यामध्ये गेली 25 वर्ष साधारण काम करतोय. म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचं झालं तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका छोट्याशा दवाखान्यामध्ये विषाणू मारण्याच्या कामगिरीवर माझी नियुक्ती झालेली आहे. फक्त एक चांगलं आहे म्हणजे मला याची पूर्णपणे कल्पना आहे की आपली नियुक्ती कुठल्या कारणाने झालेली आहे आणि आपल्याला नक्की किती झेप आहे आपली. गेले 20-25 वर्ष पेशंटशी खूप बोलतो. माझ्या दवाखान्याचा एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असा आहे की तिथे बऱ्यापैकी वेळा लोक गप्पा मारायला येतात आणि त्या गप्पातून मला खूप लोक आणि खूप काय काय शिकवत असतात पेशंट. मी माझं जे अक्कल खाते पुस्तक आहे त्याच्यामुळे पण मी पेशंटकडनं आलेले ज्या शिकवणी आहेत त्या मी त्याच्यात लिहून ठेवलेल्या आहेत. मला ओव्हरऑल असं लक्षात आलं, मध्यंतरी डॉक्टर चारू दत्त आपटे न्यूरोसर्जन त्यांच्याकडे मी गेलो होतो, तर ते मला म्हणले की किती वर्ष झाली क्लिनिकला. तर मी म्हणलं सर 21 वर्ष आता होतील क्लिनिक सुरू करून. त्यांनी मला विचारलं काय रे तुला काय फरक वाटतो 21 वर्षामध्ये, तुझे पेशंट्स आणि ओव्हरऑल प्रॅक्टिस ओव्हरऑल डॉक्टर याच्यामध्ये तुला काय फरक वाटतो. तर मला असं लक्षात आलंय की गेल्या 21 वर्षामध्ये समाजामध्ये पेशंट्समध्ये काही विशिष्ट आजारांचं प्रमाण खूप वाढायला लागलंय. अगदी चांगल्या घरातली म्हणजे जिथे पेरेंटिंग पालक खूप सुज्ञ असतात, घरामध्ये वातावरण चांगलं असतं, पोषक वातावरण असतं, अशा घरातल्या मुलांना सुद्धा काही कारणाने मानसिक काही आजार आता हळूहळू सुरू व्हायला लागलेले आहेत. डिप्रेशन, अँझायटी, पॅनिक डिसऑर्डर हे शब्द आता खूप कॉमनली ऐकायला यायला लागलेले आहेत. मी जेव्हा डॉक्टर झालो तेव्हा हायपोथायरॉइडिझम किंवा या डायबेटीस वगैरे या सगळ्या गोष्टी खूप एका पर्टिक्युलर लिमिटमध्ये होत्या. आजकाल बघितलं तर जी मुलगी दिसते तिला कुठेतरी आयदर PCOD असते, तिला हायपोथायरॉइडिझम असतं. थोडक्यात हॉर्मोन्स रिलेटेड आजार, मानसिक अस्वास्थ्य आणि ओव्हरऑलच एक असंतुलन अनेक गोष्टींमधलं हे सध्या खूप वाढलेलं आहे. मी जेव्हा विचार करतो की हे का वाढलंय त्याचं कारण असं आहे की समाज पण खूप बदललाय. म्हणजे तुम्ही समजा प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करत असाल तर लोकांना आता त्याचं कौतुक वाटायला लागलंय. म्हणजे लोक बरेच वेळा सांगतात की या डॉक्टरांकडे जाऊन ते उगीच तुम्हाला टेस्ट सांगत नाहीत, उगीच तुम्हाला उगीच 17,000 गोळ्या लिहून देत नाहीत. बाहेर समजा आपण एखाद्या दुकानात गेलो, त्यांनी समजा कदाचित आपल्याला 4-5 रुपये जास्ती दिले आणि आपण ते परत गेले तर त्याला कौतुक वाटतं की अरे बापरे तुम्ही फारच प्रामाणिकपणे पैसे परत केलेत. सध्याचा समाज हा असा आहे की जिथे तुम्ही चांगलं वागलात तर त्याचं कौतुक होत आहे, चांगलं वागलात तर त्याचं लोकांना आश्चर्य वाटतंय आणि समाज आता या लेवलला चाललाय. सोशल मीडिया बघितली तुम्ही, आता हे खरं मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको कारण तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की आजूबाजूला आपल्या काय चाललंय, किती वेगवेगळ्या लेवलला लोक अस्थिर झालेली आहेत. पूर्वी धर्माधिकारी सरांनी अस्वस्थ दशकाची डायरी म्हणून लिहिलं होतं. मला आता असं वाटतं की अस्वस्थ दिवसाची डायरी लिहावी लागेल इथपर्यंत लोक अस्वस्थ आहेत, सध्या वेगवेगळ्या कारणाने अस्वस्थ आहेत. आणि त्याच्यातलं महत्वाचं एक कारण म्हणजे सोशल मीडिया आणि त्यावरून जे काही गोष्टी सगळ्या चालू असतात ते. सोशल मीडिया नसताना सुद्धा लोक अस्वस्थ होतीच. सोशल मीडिया हे काही कारण नाहीये, पण ते वाढवायला प्रचंड त्याच्यामध्ये सहभाग आहे. तर वेगळं काय सांगायचंय तर जेव्हा मला दिसायला लागलं की माझ्या पेशंट्समध्ये एक खूपच वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक अस्वस्थ यायला लागलेलं आहे, त्यांचे विचार बदलायला लागलेले आहेत, त्यांचे ओव्हरऑल आजार बदलायला लागलेले आहेत. काही आजार जे पूर्वी खूप कॉमन होते ते आता मागे पडून वेगळेच आजार बाहेर यायला लागलेत आणि त्याचं सुद्धा कुठेतरी कनेक्शन हे मानसिक अवस्थेशी, मानसिक असंतुलनाशी आहे. तेव्हा मला विचार व्हायला लागला की ॲज अ डॉक्टर आणि ॲज अ व्यक्ती म्हणून मग आता मी काय करायला हवंय याच्यावर. माझ्या आजूबाजूला जेव्हा अगदी ओळखीच्या लोकांमध्ये सुद्धा हे आजार सुरू झाले तेव्हा मला असं लक्षात आलं की काहीतरी आता आपण करायला हवं. मग एक टिपिकल आपल्याकडे एक पद्धत असते की न्यूयॉर्कमधले बेस्ट सेलर्स वाचायचे की मग ते काय आता सध्या सगळ्यात काय फेमस चालू आहे की करेज टू बी डिसलाइक्ड वगैरे असे काय काय असतात ना की इंग्लिश पुस्तकं असतात की जी एकदम असं प्रमोट केली जातात की ही पुस्तकं वाचा, लाईफ कोच आणि लाईफ बद्दल सांगणारी प्रचंड भारी पुस्तकं. मग ती पुस्तकं वाचा सुरुवात केली की त्याच्यातून काही मिळतं का बघूया. REBT विवेकनिष्ठ उपचार पद्धतीचा जो काही कोर्स केला तो पण त्याच्यासाठीच की जेणेकरून समुपदेशन करता येईल. ती पुस्तकं वाचताना असं लक्षात आलं की हे कुठेतरी वाचलेलं आहे आपण, ह्याच्यात जे काही सगळं लिहिलेलं आहे ना ते कुठेतरी वाचलेलं आहे. आणि मग अचानक एकदा आत्ता जे रिसेंट पुस्तक वाचत होतो करेज टू बी डिसलाइक, त्याच्यामध्ये एक असा एक मुद्दा आला
की आपल्या हातात नेहमी एक चॉईस असतो. आणि हे मी याच्या आधी पण माझ्या पेशंटला नेहमी सांगायचो की नेहमी आपल्याकडे एक चॉईस, 2 चॉईसेस असतात. कधीही कुठलीही गोष्ट जगातली त्याला कायम एक पर्याय कधीच नसतो, त्याला कायम 2 पर्याय असतात. आणि त्यातला मिनिमम एक पर्याय, मिनिमम 2 पर्याय असतात आणि त्यातला मिनिमम एक पर्याय हा सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह किंवा रॅशनल असतो. फक्त आपल्याला तो दिसत नाही आणि तो जर शोधला तर कुठल्याही परिस्थितीवर आपल्याला मात करता येते. तेच त्या पुस्तकामध्ये दिलेलं होतं. आणि ते पुस्तक वाचताना मला अचानक एक माऊलींची ओवी आठवली. आणि मग मला असं लक्षात आलं की अरे आपण उगीच सगळं गाव हिंडतोय, खरं सगळं ज्ञान आपल्या घरातच आहे. आपल्या माझघरात जे काही ग्रंथ ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे. आणि तिथून हा प्रवास किंवा तिथून हा एक शोध सुरू झाला. संत साहित्यावर माझा असा खूप काही गाढा अभ्यास आहे किंवा प्रचंड माझा अभ्यास आहे वगैरे असं नाही. अगदी जो काही तुटपुंजा अभ्यास आहे त्याच्यातून पण मला ज्या काही गोष्टी समजल्यात, त्याच्यातून पण मला ज्या काही या सगळ्या गोष्टींवरचं समाधान मिळालंय, ते समाधान तुमच्या पुढे मांडणं हे अनुभव कथन आहे. हे व्याख्यान नाही, खरं म्हणजे हे एक प्रकारचं अनुभव कथन आहे की मी कशातून गेलो, मला या ग्रंथांमध्ये काय सापडलं आणि ते थोडंसं तुमच्या पुढे मांडणं, हा याचा खरं म्हणजे एक हा हेतू आहे बेसिकली. पण ते वाचायला लागल्यानंतर इथे यायचं म्हणल्यानंतर मग असं एक दडपण आलं की मग आता कसं बोलायचं, काय बोलायचं, आणि मग आपल्याला काय समजा आपलं चुकलं तर काय होईल. जेव्हा जेव्हा मुलाला दडपण येतं तेव्हा त्याला एकच व्यक्ती आठवते, ती म्हणजे आई. म्हणून मी माऊलींकडेच गेलो की माऊली प्रचंड दडपण आलेलं आहे आता, वसंत व्याख्यानमध्ये बोलायचं आहे आणि अगदी मोठ्या काय म्हणतात ना टेचात आणि कॉन्फिडन्सने मी त्यांना सांगितलंय संतांबद्दल आणि संत साहित्याबद्दल बोलायचं आहे. तर आता मात्र मला थोडंसं टेन्शन आलंय की आता काय करू, काही कळत नाहीये. तेव्हा या ओव्या दिसल्या. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा असतील, समर्थ रामदास असतील, नामदेव असतील, ही सगळी जी लोक आहेत ना ते तेजाचे सूर्य आहेत सगळे. आणि मला याची पूर्णपणे कल्पना आहे की मी आत्ता केवळ एक छोटीशी पणती आहे, पण माऊलीनेच लिहून ठेवलेलं आहे की हे मोठे सूर्य आहेत, तिथे खूप मोठं तेज असतं, पण तरी ती पणतीची जी वात असते, पणती जी असते ती पण एक छोटासा कुठेतरी त्या तेजाचा अंश घेऊन फिरत असते. मला याची कल्पना आहे की मी अगदी गावाला उजळून टाकीन वगैरे असं नाही, पण निदान एका माझघराला, एका खोलीला जरी मला उजळवता आलं तरी माझी तेवढीच कुवत आहे सध्या. आणि तेवढं जरी झालं तरी मला असं वाटतं की मी बरंच काही मिळवलं. त्यामुळे प्रचंड काहीतरी अचीव करणं, प्रचंड काहीतरी तुमच्यासमोर मांडणं, हा माझ्या आजच्या बोलण्याचा मुळीच हेतू नाहीये. माझ्या व्याख्यानाचा एकच हेतू आहे की जी गोडी मला लागली हे सगळं वाचून, तशी गोडी जर या श्रोत्यांपैकी एकाला जरी असं वाटलं की आता हे व्याख्यान झाल्यानंतर आपल्या घरातच जे दासबोध, ज्ञानेश्वरी किंवा तुकोबांची गाथा आहे किंवा मग ते कुठेतरी पुन्हा ती पुस्तकं उघडावीत, ते ग्रंथ उघडावेत आणि पुन्हा वाचावेत. एखाद्याला जरी असं वाटलं अरे आपल्या ह्याच्यातलं काहीच नाही यात, ऍटलीस्ट जाताना आपण ते विकत घेऊया, बाकी एवढं आपण इंग्लिश साहित्य विकत घेत असतो, ऍटलीस्ट आपल्या संस्कृतीमध्ये जे आहे ते विकत घेऊया, असं या श्रोत्यांपैकी एकाला जरी वाटलं तरी मला असं वाटतं माझा संकल्प आणि माझा हेतू या व्याख्यानामधला पुरा झाला. आता मूळ विषय, सध्याचं जग. 2 भागात आपण आजचं व्याख्यान घेऊ. एक म्हणजे की सध्या काय चालू आहे त्याचा एक गोषवारा, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर करायचं काय, त्याच्यावर संतांनी काय उपाय समाधान सांगितले ते. सध्याचं हे जग आहे. तुम्ही जर त्या मुलीचा फोटो बघितलात तर प्रथम दर्शनी तो फोटो अत्यंत सुंदर वाटतो. काही लोकांना तर हेवा वाटेल की एवढं सुंदर रूप या मुलीला दिलेलं आहे, एवढा छान सेल्फी काढलेला आहे, पण त्याच्या खाली जे लिहिलेलं आहे ते प्रचंड धक्का देणार आहे, ते प्रचंड शॉकिंग आहे. मिली भास्कर नावाची ही मुलगी आहे, तिचा इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्या इंस्टाग्राम अकाउंटवरची ही पोस्ट आहे. हा फोटो काढल्यानंतर 7 तासामध्ये तिने सुसाईड अटेम्प्ट केला. थोडक्यात हा फोटो काढताना जो तसा बघायला गेला तर आपल्याला एक खूपच छान वाटतो, प्रचंड आनंदी, मग ह्याच्यापेक्षा आनंदी काय अजून असायला हवं. त्यावेळी तिच्या मनामध्ये अशा काही गोष्टी चालू होत्या की ज्याचा पर्यावसान की ज्याचं फायनल आउटकम 7 तासामध्ये सुसाईड अटेम्प्ट करण्यामध्ये झालं. आणि आत्ता आपल्या आजूबाजूला असेच खूप लोक आहेत की यांच्या मनामध्ये प्रचंड घालमेल चालू आहे, ज्यांच्या मनामध्ये प्रचंड एक्स्ट्रीम लेवलचे विचार चालू असतात.
क्लिनिकमध्ये आल्यानंतर ते विचारते बोलून दाखवतात. कारणं काही वेळा अगदी छोटी असतात, पण तरी त्याच्यावरचे जे उपाय त्यांचे जे डोक्यात असतात की सोडून जाऊया, उडी मारूया, सगळं काही अर्थ नाही, जगण्यात काही अर्थ नाही. काय विचारलं की काय झालं, कशामध्ये काय पावलं झाला, तर काही नाही, जेई मध्ये किंवा काय ते नीटमध्ये काही हवे तेवढे मार्क मिळाले नाहीत, हवे तेवढे, म्हणजे नापास झाला वगैरे असं काहीच नाही. पण बारीक सारीक गोष्टींवरनं जीवन संपवण्याबद्दल खूप कॉमनली विचार सध्या होतोय. विचार केल्यानंतर मला असं लक्षात आलं, त्याचं कारण असं आहे की सध्या या सोशल मीडियामुळे प्रत्येकाची एक फेसबुक प्रोफाईल आहे, इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, व्हॉट्सअप प्रोफाईल आहे, आणि त्या प्रत्येकाची ना आपल्या प्रत्येकाच्या 2 इमेजेस आहेत किंवा 2 व्यक्तिमत्व आहेत प्रत्येकाची. एक म्हणजे खरं व्यक्तिमत्व जे आपण आहोत, जे आपल्या घरात आढळतं, आणि एक जे आभासी आहे, जे आयदर आपण दाखवतो किंवा लोकांना जे दिसतं किंवा लोकांना जे परसिव्ह होतं. तुम्हाला एक गमतीशीर उदाहरण सांगतो. माझी बायको इथे बसली, ती हसेल आता हे ऐकल्यानंतर. माझ्याबद्दल असा एक गैरसमज आहे माझ्या सोशल मीडियामधल्या लोकांचा, जे माझ्याबरोबर, मी आता फेसबुकवर नाही गेले 4-5 वर्ष, पण फेसबुकवर जे माझ्या बरोबर फ्रेंड्स होते किंवा इंस्टाग्रामवर आहेत, त्यांचा असा माझ्याबद्दल एक भयानक समज आहे की मी प्रचंड सहलप्रिय माणूस आहे आणि मी खूप ठिकाणी हिंडत असतो. त्यांना कुठे जायचं झालं 1 दिवसाची, 2 दिवसाची, 5 दिवसाची, तर मला फोन येतो आणि मला विचारतं की अरे अमित, ऐक ना, 5 दिवस किंवा 3 दिवस जायचे पुण्याच्या बाजूला, तर तू जरा सुचव ना, तू खूप ठिकाणी हिंडत असतोस. आणि मग मला असं वाटतं की अरे ह्यांना कसं काय असं वाटतंय, कारण मला जर विचाराल तर गेली 2 वर्ष माझ्यासाठी अत्यंत सुखाची होती, कारण लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडायचं नव्हतं. आणि माझ्यासारख्या माणसासाठी जो अत्यंत आळशी आहे त्याच्यासाठी अत्यंत सुखाची जर गोष्ट असेल, मी कुठेही कोणालाही असं सांगत नसेल की मला प्रवासाची आवड आहे. इनफॅक्ट त्याच्यावरनं घरात थोडेसे वादाचे प्रसंग पण उभे राहतात. तरीही माझ्या सोशल मीडियावरचे जे फ्रेंड्स आहेत, तिथले जे सर्कल आहे, त्यांना माझ्याबद्दल अशी इमेज आहे की या माणसाला प्रचंड फिरण्याची आवड आहे आणि ह्याच्याकडे प्रचंड काय काय जागा असतात की ज्या तो सुचवू शकतो. आणि तिथे मला लक्षात आलं की ही जी इमेज आहे ना सोशल मीडियावरची, ती काही वेळा आपण तयार नाही केली तरी पण लोकांनी ती बघितलेली असते आणि त्याच्याशी ते रिलेट करत असतात. व्हॉट्सअपवरचे तुमचाही अनुभव असेल, हा आमचा अनुभव आहे. आमचा एक शाळेचा ग्रुप आहे आणि त्या शाळेच्या ग्रुपवर प्रचंड सक्रिय असतो तो ग्रुप. म्हणजे 1-2 दिवस नाही आला तर त्याच्यावर काही हजार मेसेजेस वाचावे लागतात. तिथल्या त्या ग्रुपचा असा अनुभव आहे, तुमचाही अनुभव असेल, की काही लोक तिथे खूप सक्रिय असतात, म्हणजे तिथे प्रचंड बोलत असतात, पण समक्ष भेटलं रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये, तर ते कमी बोलतात. काही लोक असे असतात की समक्ष प्रचंड बोलतात पण तिथे काही बोलत नसतात. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर विचारलं ना, इथे लिहि ना काहीतरी, ते काय बोलतोस ते, तर ते तिथे लिहित नसतात. थोडक्यात 2 व्यक्तिमत्व सध्या आपण कॅरी करतो नकळत आपल्या. एक म्हणजे सोशल मीडियावरचं आभासी व्यक्तिमत्व आणि एक आपलं प्रत्यक्ष व्यक्तिमत्व. आणि या 2 व्यक्तिमत्वांमध्ये जेव्हा गल्लत व्हायला लागते ना, इथे जेव्हा त्यांचा झगडा सुरू व्हायला लागतो ना, तिथे कुठेतरी मला असं वाटतं की या मानसिक जी अस्थिरता आहे ती सगळ्यात सुरुवात व्हायला लागते. आपलं आभासी व्यक्तिमत्व आणि आपलं खरं व्यक्तिमत्व ह्याच्यात फक्त भांडण नसतं. काही वेळा दुसऱ्याचं आभासी व्यक्तिमत्व आणि आपलं खरं व्यक्तिमत्व ह्याची पण तुलना व्हायला लागते. इनफॅक्ट ही जास्ती वेळा होते. म्हणजे कोणाची तरी प्रोफाईल बघायची, त्यांनी काहीतरी लिहिलेलं असतं, त्याने काहीतरी फोटो टाकलेला असतो, काहीतरी घेऊन त्याने वजन 10 किलो कमी केलेलं असतं, ते बिफोर आणि आफ्टर फोटो टाकतात. कोणतरी प्रचंड व्यायाम करत असतं, कोणतरी प्रचंड काहीतरी वाचन करत असतं, कोणतरी त्या कुठल्या तरी परदेशात जाऊन तिथे फोटो टाकलेला असतं, सेल्फी वगैरे. आणि ती एक आभासी आनंदाची खूप इमेज असते. त्याच्याशी आपल्या खऱ्या इमेजशी आपण समजा आपण तुलना करायला लागलो ना, तर तिथे पण एक खूप मोठा मानसिक प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतो. माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात ना, आणि ते एस्पेशली आत्ताशी यंग कपल्स येतात आणि ते मला असं विचारलं जातं, तुम्ही कपल काउन्सिलिंग करता का? तर मी त्यांना म्हणतो नाही असं काही करत नाही मी, पण तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा, आपण काही पटकन जर त्याच्यावर काही सुचलं तर आपण उत्तर देऊ. तर एक खूप कॉमन सध्या तरुण लोकांमध्ये आणि मोठ्या लोकांमध्ये सुद्धा अशी एक तक्रार असते, जेंडर बायस नाही पण विशेषतः बायकांची असते, की जसं ती अमुक जसे सेल्फी काढतात एकत्र आणि डीपी ठेवतात, तसे हे डीपी ठेवत नाहीत.
किंवा माझा फोटो कधीच ते डीपीला ठेवत नाहीत, माझा फोटो कधीच स्टेटसला टाकत नाहीत, घरात काही घडलं तर कधीच स्टेटस ठेवत नाहीत, आणि मेजर म्हणजे वाद होण्यापर्यंत आता लोकांची तक्रार असते. हेच मी म्हटलं ना की कोणाचं तरी डीपी बघायचा, त्यांनी तो गळ्यात गळे घालून, मी बरेच वेळा त्यांना सांगतो की अहो तुम्हाला माहित नाहीये, ते जे तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल डीपींबद्दल बोलता, ज्यांनी गालाला गाल लावून तो डीपी काढला आणि असं वाटतं की केवढं प्रेम आहे या दोघांचं, त्यांची नंतरची अपॉइंटमेंट आहे. आणि खरंच तसं असतं. आणि खरंच तसं असतं, कारण मीच खूप लोकांना सांगितलेलं आहे की तुम्हाला समजा तुमच्यामधले मतभेद मिटवायचे असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल, म्हणजे इव्हन आई मुलगा किंवा नवरा बायको, तर तुम्ही डीपी ठेवा काही दिवस. म्हणजे काय होतं ना, त्याचं एक वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टी अशा सुरुवात होतात मनात आपल्या. आणि लिटरली हे मी ॲज अ एक ट्रीटमेंटचा भाग म्हणून सांगतो. मुलगा आणि आई यांच्या काही वेळा, टीनेजर मुलगा किंवा टीनेजर मुलगी आणि आई यांच्यामध्ये काही वेळा असं खूप मतभेद असतात. तिला असं वाटत असतं की आई आपली ऐकतच नाही किंवा वडील आपले ऐकतच नाही. त्यांना मी बरेच वेळा सांगतो की तुम्ही डीपी ठेवा मग आता. मग तिला असं सारखं दिसू दे की अरे हां, हिच्या आयुष्यात आपल्याला काहीतरी स्थान आहे. कारण त्या मुलीच्या वयामध्ये आपल्या आईने किंवा आपल्या वडिलांनी आपल्याबरोबरचा डीपी ठेवणं यासाठी प्रचंडच तिला असं वाटतं की हां, दिस इज, हे प्रूफ झालं, हे पुराव्याने साबित झालं आता की आपल्या वडिलांचं आपल्यावर प्रेम आहे किंवा आपल्या आईचं आपल्यावर प्रेम आहे. खरं ते प्रेम रोज सकाळी दूध गरम करून देतो, सगळ्या गोष्टी काय म्हणतात ना, डबा तयार करून ठेवलेला असतो, त्यांनी अस्तव्यस्त टाकलेले कपडे घडी करून ठेवलेले असतात, त्याच्यातून खरं दिसत असतं पण ते तेव्हा दिसत नाही. कुठेतरी आभासी व्यक्तिमत्वाशी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची कुठेतरी तुलना केली जाते की तिची आई वडील कसे टाकतात, ह्याची बायको आणि त्याचा नवरा कसा टाकतो, आणि मग आपण कसं करत नाही आहोत. सो इथे कुठेतरी ती जर गंमत सुरू झाली ना तर प्रॉब्लेम येतो. अजून एक प्रॉब्लेम सध्याच्या समाजात असा सुरू झालेला आहे की बँक बॅलन्सचा फार विचार केला जातो. सध्या एकदम सगळे इन्व्हेस्टमेंट म्हणजे करावी इन्व्हेस्टमेंट, पैसे जमवावेत, 100% जमवावेत, पण मेंटल बॅलन्सवर कोणीच विचार करत नाही. मला कायम असं वाटतं की अजून एक 10 वर्ष जर गेली ना, आत्ता सध्या आहे बरं चाललं सगळ्या गोष्टी, पण अजून एक 10 वर्षानंतर मेंटल बॅलन्स इज गोइंग टू बी द बिगेस्ट बॅलन्स ऑर द मोस्ट वर्दी बॅलन्स दॅट यू कॅन हॅव. ज्या पद्धतीने समाज चाललेला आहे, ज्या पद्धतीने पेशंट्स चाललेले आहेत, ज्या पद्धतीने आपलं मानसिक स्वास्थ्य चालू आहे, त्याच्यात मला असं वाटतं की युअर मेंटल बॅलन्स इज गोइंग टू बी द बिगेस्ट, काय म्हणतात ना, तुमची सगळ्यात मोठी संपत्ती असणार आहे. जो माणूस मनाने स्थिर आहे, जो माणूस विचारांनी स्थिर आहे, तो सगळ्यात श्रीमंत माणूस अजून 10 वर्षानंतर समजला जाईल. त्याच्या मेंटल बॅलन्सवर विचार करायला हवा, मनशांतीवर विचार करायला हवा. आणि ती जर मिळवायची असेल तर माझ्या मते आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये एवढी छान सगळं संत साहित्य आहे, त्याच्यावर विचार करायला हवा. आपल्यापैकी एस्पेशली माझ्या वयाची जी मुलं आहेत, त्यांचे 80 किंवा 90च्या दशकातले पालक असतील, ही जे वाक्य ना, कोणत्याही स्ट्रेंजर बरोबर जास्ती गप्पा मारायला जायचं नाही, त्यांनी काही दिलं तर ते घ्यायचं नाही, कारण ते मुलं पळवतात. एक साधारण हात वरती करून सांगा बरं, कोणाकोणाच्या आईवडिलांनी त्यांना असं सांगितलेलं आहे, किंवा कुठल्या आईवडिलांनी मुलांना हे सांगितलेलं आहे की अनोळखी माणसाशी हे करायचं नाही. ऑलमोस्ट सगळ्यांनी. तुम्हाला आता मी कर्माचा सिद्धांत शिकवतो. माझ्या वयाच्या प्रत्येक मुलाला लहानपणी शाळेत जाताना, बाहेर जाताना आई वडील हे सांगत होते की कोणीही जरी गोळ्या बिस्किट दिली तरी घ्यायचं नाही, ते मुलं पळवतात, ते तुम्हाला गुंगीचं औषध असतं, त्याच्यातून मुलं पळवतात. त्याला म्हणतात ना, दिस इज द टाइम टू गिव्ह इट बॅक. आम्ही आता 45व्या वर्षी त्याच आईवडिलांना सांगतोय, कुठल्याही स्ट्रेंजरची फेसबुकवर रिक्वेस्ट आली तर ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची नाही. कुठलीही लिंक पाठवतील व्हॉट्सअपवर, काही असतं, काही नावाखाली लिंक पाठवतील, कुठल्याही लिंकवर जायचं नाही, सगळे पैसे जातील, अख्खा अकाउंट एका क्षणामध्ये त्यांचा रिकामा होईल. याला म्हणतात कर्माचा सिद्धांत. जे पेराल ते उगवेल. विनोदाचा भाग सोडून देऊया, पण लिटरली हा खूप मोठा प्रॉब्लेम सध्या आहे. तुम्हाला अगदी आता मी सध्या ट्विटरवर खूप ऍक्टिव्ह आहे, आणि तिथे कोणतरी एक व्यक्ती आहे ज्याने खूप लोकांना सध्या गंडा घातलाय, तुम्हाला नोकरी देतो वगैरे असं सांगून खूप लोकांकडनं पैसे उकळलेत, आणि हे सगळं चालू असतं. म्हणजे इनफॅक्ट हे चोर पूर्वी पण होते, त्यांनी आता उलट आता त्यांना खूप सोपं झालंय, त्यांना आता कुठेही जावं लागत नाही, घरातल्या घरात मोबाईलवर ते चोरी करू शकतात. खूप भावनेला तुमच्या ते साधारण तुमचं प्रोफाईल बघतात, तुमच्या प्रोफाईलवरनं तुमचे साधारण काय आवडीच्या गोष्टी आहेत ते बघतात, आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला एखादा काहीतरी ते पाठवू शकतात.
म्हणजे खालच्या लिंकवर हे करा आणि अख्खी ज्ञानेश्वरी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल असं असतं. त्या लिंकवर गेल्यानंतर ज्ञानेश्वरी येतच नाही, पूर्ण सगळं निघून जातं. त्यांना बरोबर कळतं की काय नक्की तुम्हाला काय दाखवायचं, आमिष कशाचं आमिष दाखवायचं, आणि त्याच्यातून तुमचं सगळं तुम्हाला ती लिंक क्लिक करायला लावायची. ह्याच्यामध्ये सगळं होतं बरं का. म्हणजे मला कुठल्याही याचा हे घ्यायचं नाही, पण आपल्याला एक आपलं नाव आवडीचं असतं, आपल्याला आपला धर्म आवडीचा असतो, आपल्याला आपली जात आवडीची असते, आणि मग त्या जातीच्या नावाखाली काहीतरी पाठवलं होतं की आपल्या ज्ञाती समाजाच्या लोकांसाठी ही संस्था काम करते, तिथे तुम्ही तुमचं नाव द्या, मग काही लागलं तर तुम्हाला आम्ही कळवू. आणि या प्रकारे तुमची सगळी माहिती घेतली जाते आणि त्याचा वापर कम्प्लिटली वेगळ्याच प्रकारे केला जातो. हे सध्या खूप घडतंय आणि याच्यातून खूप लोकांना खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. सोशल मीडियामुळे किंवा फेसबुकवर काही गोष्टी टाकल्यामुळे सरकारं पडतात. आठवड्याभरापूर्वीच किंवा 10 दिवसांपूर्वी आता ओबामांनी तिकडे काहीतरी एक अशी चळवळ सुरू केलेली आहे अमेरिकेमध्ये की डेमोक्रेसी समजा आपल्याला हे करायचे असतील तर कुठेतरी आता सोशल मीडियावर अंकुश यायला हवा. हे वाचल्यानंतर मला ॲक्च्युली मोहिनी भस्मासुराची कथा आठवली, कारण ते जेव्हा अध्यक्ष होते तेव्हाच या सगळ्याचा उदय झाला सोशल मीडियाचा. अनेक अध्यक्षीय निवडणुकी, इव्हन आपल्याकडची 2014ची निवडणूक, या मेनली सोशल मीडियावर ज्या काही प्रचार केले गेले, सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट टाकल्या गेल्या, त्याच्यातून त्या निवडणुकी लढवल्या गेल्या, लोकांकडे सत्ता आल्या, लोकांच्या सत्ता बदलल्या गेल्या. जगभर या गोष्टी घडलेल्या आहेत. असं म्हटलं जात होतं की पुतीननी रशियामधून अमेरिकेतली निवडणूक त्यांच्या सोशल मीडियावरनं मॅनिप्युलेट केली आणि ट्रम्पला निवडून आणलं वगैरे वगैरे. खरं खोटं माहीत नाही, पण या गोष्टी घडतायत नक्की. एक अत्यंत चांगले आपले नेते होते, त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं होतं का, तर एक व्हिडिओ आला फक्त की त्यांनी एका फिल्म डिरेक्टरला त्यांच्याबरोबर एका ठिकाणी नेलं जिथे त्यांनी त्याला न्यायला नको होतं. अत्यंत चांगला नेता असूनही त्याला पद सोडायला लागलं, कारण सोशल मीडिया आणि ते पटकन व्हायरल होणं, या गोष्टीची मोठी बातमी होणं. सध्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत आणि त्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट केली चांगली किंवा वाईट तरी ती पटकन जगभर होते. पूर्वी फार तर फार आपल्या एरियामध्ये 4 लोकांना कळायची, आपल्या पेठेमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये, आजकाल जगभर होते, चांगली असो किंवा वाईट असो. मग ती रोनू मंडल कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर गात असते, त्याचा कोणतरी व्हिडिओ काढतो, ती रातोरात स्टार होते, तिला कुठेतरी एकदम प्रचंड काहीतरी लाखो रुपये मिळायला लागतात. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामुळे घडतात. ह्याच्यात चांगलं नक्की घडतंय, कारण अशी काही टॅलेंट्स आहेत भारतामधली, परदेशामधली, की ज्यांना प्रचंड चांगलं व्यासपीठ मिळतं, जे लोकांसमोर येतात आणि त्याच्यामुळे खरंच खूप लोकांचं भलं झालेलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की बारीकशी जरी गोष्ट झाली तरी ती आज जगभर त्याचा बभरा होऊ शकतो. मग ती खरी आहे की खोटी आहे हे न बघता लोक सर्रास जगभर ती क्षणार्धामध्ये काही सेकंदामध्ये ती जगभर पसरली जाते. मगाशी मी म्हणलं तसं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत सोशल मीडियामुळे, तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुलना केल्यामुळे नैराश्य यायला लागलंय लोकांना. म्हणजे कोणाची तरी खूप व्यायाम करून चांगली फिगर असते, मग ते मी कशी दिसते, मी कसा दिसतो, त्याने काहीतरी गाडी घेतली, कोणतरी मर्सिडीज घेतली आणि मग माझ्याकडे अजूनही काहीतरी अल्टोच आहे, ही तुलना. म्हणजे पैशावरून, रूपावरून, रंगावरून, शिक्षणावरून, आई वडिलांवरून, मित्रांवरून, कशावरूनही ही तुलना करायची आणि त्याच्यातून निराश व्हायचं, त्याच्यातून चिडचिड घ्यायची. फक्त निराश असं नाही, चिडचिड होतीये, निराश होत आहेत लोक, अँझायटी होते लोकांना. सो तुलना हा खूप मोठा प्रॉब्लेम या सोशल मीडियामुळे सुरू झालेला आहे. तुलना पूर्वी होतीच, म्हणजे तुलना काय फक्त आत्ता नवीन सुरू झाली नाही, पण सोशल मीडियामुळे त्याला ती काही पट वाढलेली आहे आता सध्या. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आणि अपमान लोक करत असतात. अनेक वेळा आपण बघतो की ट्विटरवरचं किंवा फेसबुकवरचं अकाउंट डिलीट केलं जातं लोकांकडनं, कारण काहीही जरी टाकलं तरी कायम एक दुसरी एक बाजू असते किंवा दुसरा एक टीम असते. ती टीम तुम्ही काही टाकलं तरी त्याच्यावर अत्यंत काय म्हणतात ना, खालच्या पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका केली जाते. इतकी की तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे, हे नसतं काही आपण लिहिलं तरी चाललं असतं, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. त्यामध्ये ती व्यक्ती स्त्री आहे, त्याचा थोडासा तरी आपण, ती केवळ स्त्री आहे म्हणून तरी आपण, महिला म्हणून तरी तिचा काहीतरी आदर ठेवायला हवा, हे कोणी काही पडत नाही. प्रचंड जोरजोरात आरोप आणि अपमान सोशल मीडियावर केले जातात की जे सगळेजण जगभर कुठूनही कोणी वाचू शकत असतं. आणि ह्याच्यामुळे खूप मोठा ताण लोक मनावर येतो की काही जरी काय टाकायचं, मी आता काय टाकलं तरी त्याच्यावर लोक बोलणारी आहेत. ह्याला ट्रोल म्हणतात. अवहेलना केली जाते, ट्रोलिंग केलं जातं आणि हे आपण बघतो. म्हणजे इनफॅक्ट त्याच्यावर सध्या खूप चर्चा झाली की आम्ही आरोप करणार, तुम्ही प्रत्यारोप करा, आणि या सगळ्या गोष्टी चालू असतात.
फसवणूक आणि लूट चालू आहे. मी मगाशी जे आई वडिलांबद्दल बोललो ती एक आहेच आहे फसवणूक आणि लूट. पण एक वेगळी गोष्ट अशी आहे की तुम्हाला काहीतरी एक नजर आता रिसेंटली माझ्या एका एक मुलगी आहे कॉलेज किंवा त्याच्यानंतर आय थिंक ती इंजिनिअरिंगच्या 2nd-3rd इयरला आहे. तिच्याबद्दल घडली आता घटना सांगतो. गेल्या महिन्यात की तिला काहीतरी एक मेसेज आला कुठून तरी हॅलो म्हणून. तो फोटो तिला असं वाटलं की काय ओळखीचा आहे म्हणून तिने हॅलो त्याला फक्त रिप्लाय केला हॅलो म्हणून. आणि अचानक 2 तासात काही घडलं नाही. 2 तासानंतर अचानक तिला काही फोटो आले मुलांचे आणि त्यांना तिला सांगितलेलं की हे म्हणजे ही सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. तर तिने घाबरली. ती म्हणली नो आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस आणि मग तिने ते अकाउंट ब्लॉक करून टाकलं. पण तिला तिच्या फेसबुक मेसेंजरवर, तिच्या मोबाईलवर, व्हॉट्सअपवर, वेगवेगळ्या प्रकारे टेलिग्रामवर त्याच्या पुढच्या 5 मिनिटांमध्ये तिचे स्वतःचे फोटो मॉर्फ केलेले धडाधड यायला लागले. आणि तिला सांगण्यात आलं की तुझे हे सगळे तुझे फ्रेंड सर्कल आहे फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आणि वेगवेगळ्या प्रोफाईल्सवर आणि आम्ही या सगळ्यांना तुझे हे फोटो जे आहेत जे अत्यंत मॉर्फ करून अत्यंत एक अश्लील प्रकारचे फोटो होते ते आम्ही त्यांना पाठवू. जर नसतील तर आम्हाला अमुक पैसे द्या. तिने खूप घाबरून ते पैसे दिले. पण नंतर तिला लक्षात आलं की ते फारच पैसे मागायला लागले आणि मग शेवटी ते पोलिसात गेले वगैरे वगैरे. लूट ही अशा पद्धती पण सुरू आहे की तुम्हाला म्हणजे हे मी सांगतोय का तर कळलं पाहिजे की काय काय घडतंय. कारण जर कळतच नसेल, आमच्याकडे एक मेडिसिनमध्ये आम्हाला शिकवतात की स्टेथोस्कोप किती चांगला असला तरी काही उपयोग नसतो. तुम्हाला जर माहिती आहे काय ऐकायचं एक माहिती असेल तर त्या स्टेथोस्कोपचा उपयोग असतो. तसं काय घडतंय हे जर माहिती असेल तर आपण सजग राहू शकतो, आपण सुरक्षित राहू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आणि गैरसमज येत असतात. सध्या खूप दिवसात खरं ती पोस्ट आलेली नाही पण भारताच्या राष्ट्रगीताला बरेच वेळ युनेस्कोकडनं एक बक्षीस मिळत असतं. ते खूप दिवसात आली नाही. मी मिस करतोय ती पोस्ट व्हॉट्सअपवर. पण काहीतरी उगीच कोणतरी युनेस्कोकडनं बक्षीस मिळालंय, अमकं झालंय, अशा खूप आणि ह्या साध्या अफवा पण खूप मोठ्या अफवा की अमक्या ठिकाणी 10 लोकांना जाळलं अमक्या समूहाच्या आणि अमुक तमुक. आणि त्याचे कुठेतरी खूप जुने कुठले तरी व्हिडिओज पाठवले जातात की जे आत्ताच घडलंय सांगितलं जातं आणि त्या अफवा आणि गैरसमज वाऱ्यासारखे वणव्यासारखे पसरतात आणि त्याच्यातून दंगली होतात, त्याच्यातून लोकांचे खून पाडले जातात, त्याच्यातून लोकांमध्ये भांडणं होतात. नवीन एक रील्स नावाचा प्रकार आलाय. त्याच्यात तासनतास कसे जातात कळत नाही. आजकाल मुलं रील्स तयार करत असतात आणि रील्स बघत असतात आणि ते एकामागोमागे येत राहतं. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अर्धा 1 तास तर कसाही जातो त्याच्यामध्ये. शेवटी मी ते बंद केलं इंस्टाग्रामवरचं. मी त्याला लॉक लावलं आणि ते बंद केलं. पण वेळेचा अपव्यय खूप आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टीचा अपव्यय खूप चाललाय. अश्लीलता प्रचंड वाढली आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मनोकायिक आजार की या सगळ्याचा कुठेतरी मनावर परिणाम होतो. ती रोज संध्याकाळी ती संजना त्या अरुंधतीला काहीतरी बोलत असते आणि ती अरुंधती सगळं सहन करत असते आणि ते सारखं ते काहीतरी रोज म्हणजे जरा कशातून बाहेर आलं की ती अजून काहीतरी ही झाली एक गोष्ट. मी एक ती सिरियल आमच्या घरी चालू असते म्हणून मला या 2 हे माहिती आहे. शक्यतो मी बघत नाही, जाता येता मला कानावर पडतात. पण प्रत्येक सिरियलमध्ये एक बाई एक कोणतरी असतो की जो प्रचंड दुसरा त्रास असतो आणि त्या त्रासाचा काहीतरी त्याच्यावर काहीतरी उपाय काढायचे हेच फक्त चालू असतं. म्हणजे बाकी प्रचंड ड्रामा, प्रचंड कट कारस्थानं, प्रचंड हेवे दावे, प्रचंड भांडणं आणि अतिप्रचंड ते म्युझिक आणि हे सगळ्या गोष्टी. मला कायम असं वाटतं की हे का बघायचंय? इतके एवढं सगळं चालू आहे बाहेर तर पुन्हा ते टीव्ही देऊन पैसे देऊन ते का बघायचंय? आपल्याला एवढ्या सगळ्या बाकीचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत पण आपल्याला हे का बघायचं? पण तरी ते बघितलं जातं. आणि मी बघतो मी गमतीत पेशंटना सांगतो की व्यायाम करताना काही गुडघ्याचे वगैरे व्यायाम असतात त्यांना मी म्हणतो ते तुम्ही जर सासू सुनेच्या सिरियल बघताना तेव्हा ते व्यायाम करा. म्हणजे ते जोर येतो व्यायाम करताना कारण ती सासू काहीतरी बोलते मग तुम्ही जोर जरा ते पाय वगैरे तुम्ही आपटू शकता. म्हणजे ते जरा व्यायामाला सोपं. यातली गंमत जरी सोडली ना तरी मला असं लक्षात येतं की खूप लोक ते या प्रकारच्या सिरियल बघत असताना खूप अस्थिर होत असतात. म्हणजे कोणतरी एक व्यक्ती अव्यक्ती ती जी काही खलनायक असतो तो जेव्हा त्रास द्यायला लागतो तेव्हा आपल्या मनात असं चिडचिड होतं की काय हे आणि ही बोलत का नाहीये. आपल्याला असं वाटतं की आपण तात्पुरतं आहे, हे आम्ही फक्त बघतो आणि सोडून देतो. तरी पण मनामध्ये तेव्हा काही ना काहीतरी संप्रेरक, काही ना काहीतरी न्यूरो ट्रान्समिटर्स होतच असतील ना. आपण जेव्हा असं व्हॉट्सअपवरच आपल्याला अजून एक मेसेज आलेला असतो की ही 4 प्रकारची चांगली न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत. ते असतं ना डोपामिन, सिरोटोनिन आलेलं असेल तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर हा मेसेज. ती संप्रेरक किंवा ती न्यूरो ट्रान्समिटर्स यावेत म्हणून आपण काहीच करत नाही. एकदा जर तुम्ही हसलात तर त्याच्यामधून काहीतरी अमुक हॉर्मोन्स येतात, एवढ्या स्नायूंना त्याचा व्यायाम होतो. अरे पण मग हसण्यासाठी काहीतरी टाका ना. पण सध्या समाज या गोष्टींमध्ये त्यांना फार आवडतं
यापैकी काही लोक माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना मी विचारलं की हे का दाखवता तुम्ही, तर ते म्हणतात अरे हेच विकतं. तर ठीक आहे ना, त्यांना जे विकतं ते त्यांना पिकवायचं आहे, पण बघणं का न बघणं, चॅनल कुठले बघायचं हे आपल्या हातात आहे तरी पण तरी आपण बघत नाही आहोत, तेच बघत राहिलो आहोत, म्हणजे आपण चॅनल बदलत नाही आहोत. आणि ह्याच्यामुळे आत्ता कळणार नाही, पण हे जे सगळे हॉर्मोनल आजार वगैरे होतात, जे मानसिक अस्वास्थ्य आहे, ते या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ऍड होऊन त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. जेव्हा मला सारखं कुठल्या तरी सिरियलमध्ये काहीतरी खूप या प्रकारची सारखे हेवे दवे दाखवले जातात, तेव्हा कोणाच्या मनात आनंद होईल, आणि जर आनंद होत असेल तर ऑलरेडी तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे हे सगळं बघून. जर आनंद होत असेल तर, पण जर आनंद होत नसेल तर तुम्ही हे सगळं बघून कोणाला आतून चांगलं वाटत असेल, कोणाला असं वाटतं की त्यांचं पचन सुधारत असेल, कोणतरी कोणातरी मारतंय, कोणतरी कोणाचा तरी सूर घेतोय, कोणतरी कोणाची तरी गाडी पंक्चर करतंय, हे बघून जर तुमचं पचन कोणाचं सुधारणार ना. पण आपण हे सगळं बघतोय. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे व्हायरल आजार. व्हायरल आजार म्हणजे कोविड बिविड नाही बरं का, ज्या गोष्टी व्हायरल केल्या जातात ना पटकन, ते आजार. आणि कुठेतरी समर्थांना हे माहिती होतं की 300-400 वर्षानंतर 500 वर्षानंतर व्हॉट्सअप नावाचा एक प्रकार घडणार आहे, आणि त्याच्यावर एक मुकेश अंबानी नावाची व्यक्ती असणार आहे की जी रोज 1.5 GB डेटा $299 महिना याच्यामध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे. लोकांकडे निवृत्त झाल्यानंतर प्रचंड वेळ असणार आहे, किंवा निवृत्त नसतील तरी खूप वेळ असणार आहे. त्याच्यामध्ये 1.5 GB डेटा जो मिळाला त्याचं काय करायचं. आपल्याकडे एक मराठी घरामध्ये टिपिकली आहे की काही वाया घालवायचं नाही, काहीही नाही. म्हणजे काय, आपण कालची भाजी सुद्धा त्यातल्या आपण कशात तरी घालून आपण संपवत असतो. तो 1.5 GB डेटा कसा संपवायचा, तो संपला पाहिजे ना रोजचा. एवढा दिलाय त्यांनी मुकेशनी. तर 1.5 GB डेटा संपवण्यासाठी एक खूप छान मार्ग आहे. तो म्हणजे जे काही येईल आपल्याला व्हॉट्सअपवर ते सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजल्यापर्यंत फॉरवर्ड करत राहायचं. आणि हे कुठेतरी समर्थांना माहिती होतं, म्हणून त्यांनी दासबोधामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की अर्थांतर पाहिला विना उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेश. त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिलंय, पण त्याचा अर्थ हाच की तुम्हाला जे आलंय ना जी पोस्ट, त्याच्यावर तुम्ही विचारच करत नाही की ही बरोबर आहे का, युनेस्को खरंच असं एखाद्या राष्ट्राला बक्षीस देऊ शकतं का, ह्याचा काही विचार न करता का पाठवून द्यायची. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक फॉरवर्ड कुमार असतो. प्रत्येक ग्रुपमध्ये आय एम शुअर आपलेच काका असतात, आपलेच कोणतरी, आपली एक मावशी असते, आपलाच एखादा मित्र असतो, आपल्याच बिल्डिंग म्हणणारे कोणतरी एक असतात, किंवा आपले काही सर असतात. म्हणजे मला बरेच वेळा आमच्या नुमोळीतले एक सर आहेत, त्यांची मला खूप काय असं भयानक काय येत असतं. मी ते फक्त वाचतो आणि सोडून देतो. माझे एक पेशंट आहेत, ते मला सतत रोज सकाळी काहीतरी एक पाठवत असतात, आणि त्याला जर डबल टिक्स नाही आल्या निळ्या तर ते मला फोन करतात, वाचलं नाही काच काय, हे आहेत का, काही प्रॉब्लेम नाही का. म्हणून मी ऍटलिस्ट ते वाचतो, असं काहीतरी करतो आणि सोडून देतो. हे कळत नाही पण आपल्याला की हे आपण जेव्हा फॉरवर्ड करतोय ते खरंच बरोबर आहे का. म्हणजे आपण विचार न करता, प्रोसेसिंग न करता एकतर आपण फॉरवर्ड करतोय, हे यामुळे समाजाला धोका येऊ शकतो. एखाद्याला वाटेल की काही बोलतोय हा काय, लोक मी जसं काही न वाचतो तसंच लोक वाचत असतील, पण त्याच्यातून खूप अफवा पसरतात, त्याच्यातून खूप गोष्टी समाजाचं स्वास्थ्य, मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या गोष्टी खूप फॉरवर्ड होत असतात. एक तर 2 गोष्टी याच्यातून आपण दाखवत असतो. एक म्हणजे मला अक्कल नाही, मला जे काही येतं ते मी त्याचं तसं काहीही प्रोसेसिंग न करता मी ते पुढे ढकलून देतो. याचा अर्थ मी माझी बुद्धी जी खरं म्हणजे मला दिलेली आहे ती मी वापरत नाही. आणि मेडिकलमध्ये आम्हाला सांगितलं जातं ज्या गोष्टी तुम्ही वापरत नाही त्याचा ऱ्हास होतो. तुम्हाला सगळ्यांना ह्याचा अनुभव असेल. आपण जेव्हा 20, 25, 30 वर्षापूर्वी जेव्हा आपण तरुण होतो तेव्हा आपल्याला किमान 25-30 फोन नंबर पाठ असायचे. आता जर तुम्ही मला विचारलं तर माझ्या वडिलांचा, आईचा सुद्धा नंबर जर मला आता विचारलं तर मला पाठ नाही, कारण तो जर नंबर फिरवायचा तर मी मोबाईलमध्ये आई किंवा मातोश्री असं शोधतो आणि तो नंबर फिरवतो. मला खरंच माहित नाही आहे माझ्या आईचा फोन नंबर काय ते. पूर्वी आपल्याला 25-30 नंबर पाठ असायचे. असे किरकोळ असे लोक असे की ज्यांना नंबर पाठ आहेत, असे कोणाकोणाचे नंबर पाठ आहेत. आपण मोबाईल आला, सो कॉल्ड स्मार्टफोन आला आणि आपण आता त्या गोष्टी विसरायला लागलेलो आहोत. विस्मरण हा खूप मोठा आजार आता निर्माण झाला आहे. डिमेन्शिया, अल्झायमर्स हे शब्द आम्ही 25-30 वर्षापूर्वी एवढे ऐकलेले नव्हते, जे आता खूप ऐकू यायला लागलेले आहेत. त्याचं कारण आपण बुद्धीच वापरत नाही आहोत. आपण ती जी फॅकल्टी आहे आपल्याला लक्षात ठेवण्याची,
या सगळ्या गोष्टी फॅकल्टी आपण हे केलं, कारण काय काहीच करायचं नाही ना. 1.5 GB डेटा आहे, तो घ्यायचा आहे, ते फॉरवर्ड करायचं आहे. विचार पण करायचा नाहीये फॉरवर्ड करताना की आपण काय फॉरवर्ड करतोय, त्याचा खरंच अर्थ तो आहे का, हे नक्की तिथे घडलेलं असेल का. एकतर हे, आणि दुसरी गोष्ट त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असा आहे की आपण जे काही फॉरवर्ड करतोय त्याच्यातून नक्की काय, कुठली भावना आपण लोकांमध्ये फॉरवर्ड करणार आहोत याचाही विचार होत नाहीये. फॉरवर्ड केलेल्या गोष्टींमुळे अफवा, गैरसमज किंवा एखादी छोटीशी गोष्ट, एखादं काहीतरी कोणतरी बोललेलं असतं, स्लिप ऑफ टंग होते किंवा मग त्या बोलण्याचा एकच छोटासा भाग घेतला जातो आणि तो फॉरवर्ड केला जातो आणि त्याच्यामधून अत्यंत त्या व्यक्तीबद्दलचा समज, गैरसमज, त्या व्यक्तीबद्दलची मतं, जजमेंट्स या सगळ्या सुरू होतात. हे आपण प्रत्येक बाबतीत घडलेलं आहे. आणि आत्ता नाही, हे समर्थांच्या बाबतीत पण घडलेलं आहे. मी कुठल्याही वादाच्या बाबतीत जात नाहीये. समर्थांच्या नावावर एक कायम त्यांच्याच रचनेमधला एक दिला जातो की टवाळा आवडे विनोद, असं समर्थ म्हणतात. याचा अर्थ ज्याला विनोद आवडतो तो टवाळ आहे. समर्थांना असं काही म्हणायचं नाही आहे. तुम्ही जर ते दासबोधामधला तो जर पूर्ण ती पूर्ण ओबी आणि तो जर हे वाचलात तर त्यांना असं म्हणायचं आहे की टवाळ जो असतो ना तो प्रत्येक गोष्टीकडे विनोदानेच बघतो. त्याचा ऍक्च्युली असा अर्थ आहे की टवाळ हा प्रत्येक गोष्टी, त्याला कुठलीही गोष्ट गांभीर्याने बघताच येत नाही, त्याला कुठली गोष्ट गांभीर्याने बघायची त्याच्यामध्ये ती फॅकल्टीज नसते. तो कुठलीही गोष्ट ही कॅज्युअली विनोदानेच बघतो, जो टवाळ असतो तो. आणि बरोबर उलट्या प्रकारे तो आपल्याला आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे की त्याला समर्थांना विनोदाचं वावडं कसं असेल. ही फार मोठी माणसं आहेत सगळी, त्यांना कशाचं वावड नाही. ते उलट त्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनीच उलट, ज्यांनी लेकुरे उदंड जाहली नावाचा अख्खाच्या अख्खा परिचय दिलेला आहे त्याच्यामध्ये, त्या माणसाला विनोदाचं वावडं कसं असेल. पण आपल्याला अशा पद्धतीने ते दाखवलं जातं की बघा समर्थांना विनोदाचं वावडं होतं, ते म्हणतात ज्याला विनोद आवडतो तो टवाळ आहे. थोडक्यात काय, ते फॉरवर्ड केल्यामुळे या पद्धतीचे प्रश्न प्रचंड सुरू झालेले आहेत. त्याच्यावर माझा उपाय मी सांगतो. गेल्या महिनाभरापासून मी असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत एखाद्या गोष्टीतून काहीतरी खूप चांगल्या गोष्टी घडत नाही, चांगल्या गोष्टी म्हणजे काहीतरी सकारात्मक गोष्ट असेल ज्याच्यातून आनंद निर्माण होतोय, अशीच गोष्ट फक्त फॉरवर्ड करायची, अदरवाईज सगळ्या गोष्टी फॉरवर्ड करणं बंद करायचं. एक ग्रेट डिप्रेशन पॅन्डेमिक आलेला आहे सध्या. पुलेंनी जसं म्हणलं ना की छे आमच्या वेळी असं नव्हतं, हे अगदी शिशु मंदिरामध्ये पण वाक्य ऐकू शकतं. तसं वय वर्ष 5वी 6वीत असलेली मुलं मला डिप्रेशन झालंय असं सांगत येतात की त्यांच्या आया फोन करतात आणि त्या मला विचारतात की तुमच्या होमिओपॅथीमध्ये डिप्रेशनसाठी काय आहे का. माझा मुलगा आत्ता 5वीत आहे, त्याला डिप्रेशनचा त्रास होतो. यात दोन गोष्टी आहेत. एक तर बरेच वेळा ते डिप्रेशन नसतं, क्लिनिकली डिप्रेशन नसतं, पण काही वेळा ते असतं सुद्धा. अगदी लहान वयापासून लोकांना आजकाल या पद्धतीचे आजार सुरू झालेले आहेत. अगदी लहान वयापासून सुसायडल टेंडन्सीज, अँझायटी, पॅनिक डिसऑर्डर्स, थोडक्यात चाइल्ड सायकेट्रिस्टकडे जावं लागावं इथपर्यंत गोष्टी आजकाल सुरू झालेल्या आहेत. आणि एक डिप्रेशन पॅन्डेमिक, सध्या पॅन्डेमिक या शब्दाला फार आपल्याला फार आवडीचा झालेला आहे तो शब्द. तसं एक डिप्रेशन पॅन्डेमिक माझ्या मते आता पूर्ण जगभर सुरू झालेलं आहे. त्याची काही कारणं, माझ्याकडे डॉक्टर रुद्दी आणि डॉक्टर सई म्हणून माझ्या क्लिनिकमध्ये असतात, माझ्या असिस्टंट. त्यांना आम्ही सांगितलं की याच्यापुढे जे लोक असे काउन्सिलिंगसाठी येतात ना, तर तुम्ही फक्त कारणं लिहून ठेवायचं. आम्ही काही कारणं लिहून काढली की नक्की लोकांना कशा कशामुळे दुःख होतं आणि कशा कशामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात. पहिलं कारण म्हणजे परदेशी. मूळ परदेशी असतं किंवा आपण परदेशी असतो, सगळं चांगलं असतं, अगदी सगळं आहे मनावर तरी गम आहे परदेशात. म्हणजे अत्यंत सगळं सुंदर चालू असतं, पण तरी घराची आठवण येते, आईवडिलांची आठवण येते, आईवडिलांना मुलांची आठवण येते. आणि मग परदेशात गेलेली आई वडील रडतात, मुलं रडतात सगळं, आणि मग त्याच्यातून ते डिप्रेशनमध्ये जातात, त्याच्यामध्ये ते दुःखात जातात. व्हॉट्सअपवर मित्रांनी किंवा नातेवाईकांनी नाकारलं, ब्लॉक केलं, असं होतं की काहीतरी भांडण होतात आणि मग त्याला कोणीच रिस्पॉन्ड करत नाही, त्यांनी काही टाकलं तरी त्याला दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळे लोकांना दुःख होतं आजकाल. तुम्ही चांगली वागणूक असेल तुमची, तुम्ही नीतिमत्तेने वागत असाल तरी तुमची समाजामध्ये अवहेलना होते. उलट असं करत असाल तरच अवहेलना व्हायचे प्रसंग जास्ती येतात. कारण तुम्ही व्यवस्थित तुम्ही एखादा ट्रॅफिक सिग्नल पाळत असता तरी मागणं कोणतरी तुम्हाला येऊन उगीच काहीतरी काक्या माम्या करून, आई बहीण तुमची मावशी यांच्या सगळ्यांचा तुम्हाला आठवण करून देऊन तो पुढे जातो आणि मग आपल्याला चिडचिड होते, आपलं दुःख होतं, आपल्याला त्रास होतो. तुम्ही कितीही विद्वान असाल तरी सत्ता, संपत्ती आणि ते जे असतात ते तुम्हाला काही वेळा दाबू शकतात. तुम्ही किती हुशार असाल तरी त्यांना काही तुमचं नको असतं. तुम्ही काहीतरी
तुमच्या शहराच्या नगरपालिकेला कळवता की खरं समजा या सगळ्या वाहतूक समस्येवर जर उपाय करायचा असेल तर ते उड्डाणपूल करून काही उपयोग नाही, त्याच्यापेक्षा आपण हे करू. तर ते म्हणतात नाही, उड्डाणपूलच महत्वाचे आहेत. आता आपण एक उड्डाणपूल केलाय आणि काल एक बैठक बसली होती की तरी पण होत नाही, तर मग आता काय करायला हवं आपण, ही काल एक म्हणे बैठक बसली होती. पण थोडक्यात काय, तर तुम्ही किती हुशार असाल तरी ते जे वरती बसलेली माणसं आहेत ते तुमचे ऐकत नाहीत, त्याच्यामुळे लोकांना दुःख होतं. आपण कितीही कष्ट केले तरी फळ कोणतरी वेगळाच घेऊन जातो. हे टिपिकल सो कॉल्ड कॉर्पोरेट लेवलला खूप होत असतं, त्याच्यामुळे लोकांना दुःख होतं. ज्याच्यावर विश्वास टाका त्याच्याकडून विश्वासघात झाला तरी दुःख होतं. काही वेळा असं होतं की एखाद्या माणसाची आपल्यासमोर उभं राहण्याची पण लायकी नसते असं मला वाटतं, तरी पण तो आपला अचानक वरिष्ठ होतो कारण त्याचे काही कनेक्शन्स असतात, त्याच्यामुळे लोकांना दुःख होतं. काही वेळा खरंच आपली कुवत नसते आणि तरी आपण काही गोष्टी करत जातो. स्टॉक मार्केटमध्ये या गोष्टी खूप होतात की आपल्याला त्या माणसाला कळतच नसतं, मग काहीतरी उगीच काहीतरी करत राहायचं आणि सतत अपयश येतं. जमलं नाही तरी उगीच काहीतरी करायला शिकायला जातात, जमलं नाही तरी काहीतरी करायला जातात, तिथे अपयश सारखं येतं, त्याच्यामुळे लोकांना दुःख होतं. महत्वाचं म्हणजे गृहकलह. आपल्याच घरात आपण एवढं सगळं करून सगळं करते तरी पण मला कोणी किंमत देत नाही. खूप कॉमन वाक्य. पुलंनी असं लिहिलेलं आहे की तुम्हाला समजा कोणाची पत्रिका बघायची असेल तर तुम्हाला पत्रिका येत नसेल बघताना तरी पण 2-3 वाक्य आहेत की जी तुम्ही कोणालाही जे सांगितले तरी ती 90% लोकांना खरी वाटतात. ते म्हणजे तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करता तरी पण कोणी तुमची किंमत ठेवत नाही. हे 90% लोकांना असं वाटतं की हे घर आहे आपल्या बाबतीत. तसंच गृहकलह की आपल्याच घरात आपल्याला योग्य मान किंवा स्थान नसणं, याच्यामुळे लोकांना दुःख होतं. गुंतवलेला पैसा चोरी होणं, हडपला जाणं, फसवणूक होणं, त्याच्यामुळे तुमच्या अकाउंट बँकरप्ट होणं, ह्याच्यामुळे लोकांना दुःख होतं. बरेच आपल्या जवळची व्यक्ती असते पण काहीतरी गैरसमज होतात व्हॉट्सअपवरनं, काहीतरी बाकीच्या कारणांवरनं, आणि मग ती व्यक्ती थोडंसं अंतर ठेवून वागायला लागते. आपण बोलायला जातो, गैरसमज थोडेसे दूर करायला जातो तरी पण ते होत नाही, आणि मग आपल्याला एखादी व्यक्ती दुरावल्याचं दुःख होतं. हे पण एक कारण असतं. आपल्या हातून एखादी मोठी चूक, गुन्हा, खरंच काहीतरी घडतं की खरंच आपण काहीतरी नको ते बोलून जातो आणि त्याच्यामुळे काही गोष्टी होतात, त्याच्यामुळे दुःख होऊ शकतं. आणि सध्या रिलेशनशिपमध्ये असतात लोक, नवरा बायको, आणि असं लक्षात येतं की आपली बायको आपल्या सोडून कुठेतरी दुसरीकडेच इन्व्हॉल्व झालेली आहे, किंवा आपली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे कोणत्याही दुसऱ्याच व्यक्तीमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, त्याच्यामुळे दुःख होऊ शकतं. असं वाटू शकतं की ही जी सगळी कारणं आहेत आता मी सांगितलेली, ती सगळी कारणं ही या सोशल मीडियाच्या काळामध्ये, आत्ताच्या काळामध्ये एकदम हिट कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला दुःख होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं ही कारणं किती जुनी असावीत? मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये मी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या तर्फे एक 18 पर्वज ऑफ महाभारत म्हणून एक कोर्स केला. ही जी मी आता कारणं दिलेली आहेत ती आम्ही रुद्धी, सही आणि मी वगैरे असं काही आम्ही लिहून काढली नाही आहेत. ही सगळी कारणं अनुशासन पर्वामध्ये भीष्मानी युधिष्ठिराला सांगितलेली आहेत. मी व्हॉट्सअपवर सोडून द्या त्याच्यातलं, पण ही याच क्रमाने, मुद्दाम हाच क्रम ठेवला होता कारण याच क्रमाने युद्ध संपल्यानंतर जेव्हा शरपंजरी भीष्माचार्यांकडे जेव्हा युधिष्ठिर गेला आणि त्यांनी सांगितलं की मला तुम्ही असं सांगा की मी राज्य कसं करावं, काय होतं, त्यांनी खूप प्रश्न विचारले त्यांना. अनुशासन पर्वामध्ये आहे हे. आणि ते प्रश्न विचारल्यानंतर भीष्माचार्यांनी त्यांना उत्तर दिली त्याच्यातली, त्यांच्या अनुभवातून आणि त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धीतून. आणि त्याच्यात त्यांनी एक प्रश्न विचारला होता की दुःख का होतं, माणूस आनंदी का होतो आणि माणसाला दुःख का होतं. त्याच्यामध्ये खूप सारी कारणं आहेत, त्याच्यामधली ही कारणं होती. थोडक्यात काय, तर दुःखाची कारणं कुठेच बदललेली नाही आहेत, ही तीच आहेत. म्हणजे त्या काळापासून, आणि जेव्हा त्यांनी सांगितलं त्याचा अर्थ त्याच्या आधीपासून हीच कारणं चालू होती. सो बदललेलं काहीच नाहीये. जर बदललेलं काहीच नसेल तर मग त्याचं समाधान पण तिथेच असेल ना जिथून हे सगळं सुरू झालं. म्हणून संत साहित्य. का संत साहित्याकडे जायचं? कारण जगात काहीच बदललेलं नाही आणि काहीच बदलणार पण नाही आहे. सगळ्यात शेवटचा प्रॉब्लेम सध्याचा म्हणजे युट्यूब. गेल्या 2 वर्षामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल पडला. आई वडील नोकरीला जायचे, त्याला मोबाईल दिला जायचा कारण तो ऑनलाईन शाळा अटेंड करायचा असं त्यांना वाटतं. त्या मोबाईलमध्ये झूम किंवा या सगळ्या प्रकारे किंवा गुगलचा पासवर्ड टाकलेला असायचा, त्यांच्या अकाउंटने त्यांनी लॉग इन केलेलं असायचं कारण गुगल मीटवर शाळा व्हायच्या. पण गुगलचा पासवर्ड टाकल्यामुळे त्या गुगलवर असलेला युट्यूबचा अकाउंट पण ऍक्टिव्हेट झालेला असायचा. आणि माझ्याकडे 2, 3, 3री, 4थीच्या मुलांनी अख्खा गेम ऑफ थ्रोन्स बघितलेला आहे लॉकडाऊनमध्ये. गेम ऑफ थ्रोन्स नावाची एक सिरियल आहे, ज्याच्यामध्ये मुलांनी बघू नयेत अशी दृश्य आहेत. प्रचंड हिंसाचार आहे, प्रचंड अश्लीलता आहे त्या सिरियलमध्ये. आणि मुलांनी काही नाही, शाळा संपली, शाळा काहीतरी 1 वाजता वगैरे संपायची, त्याच्यानंतर काय करायचं, आई वडील येणार 5 वाजता,
मग काहीतरी HBO या सगळ्या OTT प्लॅटफॉर्मचे त्या मोबाईलवर हे असायचे, त्याचे पासवर्ड ते लॉक करायला आईवडील विसरलेले असायचे काही गडबडीमध्ये, आणि मुलं त्यांनी त्या वयामध्ये बघू नये त्या गोष्टी त्यांनी त्या काळामध्ये बघितल्या, आणि त्याचा प्रचंड प्रॉब्लेम झाला. आणि ते काय डिलीट नाही करतायत तुम्हाला डोक्यातून. हे माझ्या ओळखीत 3-4 घरी घडलेलं आहे, तर कितीतरी लोकांकडे घडलेलं असेल. दुसरा एक प्रॉब्लेम झाला म्हणजे सध्या युट्यूबमुळे या 2 वर्षामध्ये हे रील्स करून पैसे मिळवणं हा एक नवीन उद्योग सुरू झालेला आहे. परवा 1 तारखेला हरी नरके सरांचं व्याख्यान होतं आणि त्यांनी अभिजात दर्जा मराठीच्या बद्दल ते बोलत होते, आणि ते म्हणले मराठीला अभिजात दर्जा किंवा मराठी शाळांमध्ये मुलं घालत नाहीत पालक, ते कधी घालतील जेव्हा मराठीमध्ये रोजगार निर्माण होतील. मराठी शाळेत घातल्यानंतर मराठी आल्यामुळे जेव्हा काही चांगले रोजगार निर्माण होतील तेव्हा आपोआप मुलांना मराठी शाळेत घालणं सुरू होईल. थोडक्यात काय तर आपण त्या गोष्टी फॉलो करतो ज्याच्यामधून रोजगार निर्माण होतो, आणि रील्स किंवा या YouTube व्हिडिओ बनवणं हा एक खूप मोठा रोजगार आता निर्माण झालेला आहे या 2 वर्षात लॉकडाऊनच्या. मी ज्या लोकांना रील्सवर किंवा त्या YouTubeवर फॉलो करतो त्यातल्या अनेक लोकांनी, त्यांची नावं नाही घेत, पण अनेक लोकांनी या गेल्या 2 वर्षामध्ये मर्सिडीज गाड्या घेतल्यात. म्हणजे त्यांचं असं एकदम रील येतं की आई वडिलांना मर्सिडीजमधून घेऊन आलो वगैरे वगैरे. म्हणजे मला सुद्धा, आपण किती नाही तुलना करायची तरी पण आपली तुलना होते की मी 21 वर्ष प्रॅक्टिस करतोय, मेडिकल प्रॅक्टिस, डॉक्टरी, की जी त्यातल्या त्यात जरा एक नोबल प्रोफेशन समजलं जातं, तरीही माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी माझ्या फॅमिलीला घेऊन कुठेतरी परदेशात इझिली जाऊ शकेन, एखादी कार हवी तशी घेऊ शकेन. मला 17 गोष्टी डोक्यात विचारायला, आणि हे 1-2 वर्षामध्ये ही मुलं 17-18 वर्षाची मुलं किंवा त्याच्याहूनही कमी वयाची मुलं रील्स बनवतात, ते रील्स बघितलं जातात, त्याच्यातून त्यांचे प्रमोशन्स होतात, त्याच्यातून काहीतरी काय आय डोंट नो कुठून ते कसे पैसे निर्माण करतात, पण ते मर्सिडीज घेण्यावर त्यांच्याकडे पैसे येतात. येऊ देत, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी मर्सिडीज नाही, त्यांनी विमान घ्यावं. प्रॉब्लेम हा आहे की आजकालच्या तरुण मुलांना मी का शिकायचं हा प्रश्न पडतो, आणि त्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नसतं. कारण त्याच्या वेळेला त्याला असा एक प्रश्न पडतो की मी का शिकायचं, कारण मी जर रील्स आणि YouTube व्हिडिओ बनवले, त्याच्यावर जर मला हिट्स मिळाले, लाईक्स मिळाले आणि व्ह्यूज मिळाले, तर मला दिवसाला किंवा महिन्याला काही लाख रुपये मिळू शकतात, आणि जे खरंच लोकांना मिळत आहेत. तर मग मी शिकायचं कशाला, मग मी YouTubeचे व्हिडिओ बनवतो. आणि मला खूप प्रॉब्लेमॅटिक होतं जेव्हा अशा मुलांना आणलं जातं आणि त्यांना काय सांगायचं, कारण याच्यावर माझ्याकडे खरंच उत्तर नसतं की हो बाबा पैसे मिळू शकतात. बरं, त्याला जर मी शिक्षणाचं महत्त्व सांगायला गेलो तर त्याचं वयच नसतं ते, आणि त्याला त्याचं म्हणणं असतं की शिक्षण करून काय करायचं, शेवटी हीच गाडी घ्यायची ना, मग ती गाडी उलट त्याच्यावर ही करून या गोष्टी करून घेतो मी. समाज कुठे चाललाय, आणि आपली मुलं किंवा त्यांच्या आजूबाजूची जो काही एन्व्हायरमेंट आहे ते कुठे चाललंय, त्याचं हे ह्या काही घटना आहेत की या काही गोष्टी आहेत की ज्या लेव्हलला आपला समाज आता चालू आहे. म्हणून कुठेतरी आपल्याला याच्यावरचं समाधान शोधायला हवंय. मी होमिओपॅथीमधून येतो. होमिओपॅथीमध्ये आमचं प्रिन्सिपल असा आहे, सिमिलिबस क्युरेंटर. समस्येचं मूळ आहे OTT म्हणजे ओव्हर द टॉप. म्हणजे थोडक्यात हे नेटफ्लिक्स, YouTube या सगळ्या गोष्टी किंवा सोशल मीडिया, थोडक्यात सर्व प्रकारचे हॉटस्टार, प्राईम, मी काही दिले त्याच्यामध्ये, सगळेच जातात बरं याच्यामध्ये. त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत, समाजावर होत आहेत, मोठ्या लोकांवर पण होत आहेत. हे समस्येचं मूळ आहे, हे आतापर्यंत सिद्ध झालं. आता त्याचं समाधान काय, तर होमिओपॅथीचं आमचं प्रिन्सिपल असं आहे की ज्या गोष्टींमुळे आजार निर्माण होतो त्याच गोष्टीला समजा आपण त्याचंच जर औषध केलं आणि ते त्याच माणसात दिलं तर तो आजार बरा होतो. सो OTT जर समस्येचं मूळ असेल तर त्याचं समाधान हे OTT, पण OTTs फक्त त्याचा लॉंग फॉर्म थोडासा वेगळा आहे. नेटफ्लिक्स आणि या सगळ्या ओव्हर द टॉप गोष्टी आहेत OTT, आणि समाधान जर शोधायचं असेल तर ते ओरिजिनल ट्रॅडिशनल टेक्स्ट. पण एवढी मोठी ज्ञानेश्वरी, एवढा मोठा दासबोध, मग ती गाथा, मग नामदेव, मग काय अजून आपल्याकडे संत म्हणले. मी फक्त महाराष्ट्रातील संत असं गुगल केलं तर मला ही भली थोरली लिस्ट मिळाली. या सगळ्यांचं साहित्य वाचायचं झालं आणि ते सगळं ऐकायचं, ते सगळं समजून घ्यायचं झालं तर प्रचंड प्रॉब्लेम येतील आपल्याला. एक अभंग कळता कळता बोंब होते. संत सोय सांगतीचा प्रचंड प्रश्न झाले लोकांना. तर अख्खं सगळं वाचायचं म्हणजे कसं काय करणार आपल्याला. त्याच्यावर नामदेवांनी ही खूप छान युक्ती सांगितलेली आहे की एकतरी ओवी अनुभवावी. लिटिल चॅम्प्स ना यांचं चित्र काय आहे किशोरीताईंचं, कारण लिटिल चॅम्प्स जे होते ना हे मुग्धा वैशंपायन वगैरे, ते जेव्हा तो हे चालू होता तेव्हा त्यांना किशोरीताईंकडे घेऊन गेले होते झी मराठीवाले. आणि मला आठवते की तो एक छोटासा त्यांनी प्रसंग दाखवला होता. किशोरीताई त्यांना सांगत होत्या की शास्त्रीय संगीत शिका, पण ते शिकताना सगळे राग तुम्हाला आले पाहिजे असं नाही, सगळ्या रागांच्या मागे लागू नका.
एक राग शिका आणि एक राग समजून घ्या, तो सुद्धा आयुष्याला पुरून उरेल. तरीही कळणार नाही एक राग. एक राग फक्त जरी तुम्हाला आला या आयुष्यामध्ये तरी तुम्ही खूप काही कमवलं, तुम्ही खूप काही अचीव केलं. आणि तसंच आहे, एक तरी ओवी अनुभवावी. पुन्हा आपली आजी आणि आपली आई तिने आपल्याला सांगितलं होतं की जेवताना टीव्ही बघू नको, ते जाऊ दे, पण जेवताना एक घास किती वेळा चावून खायचा होता? एक घास 32 वेळा चावून खा, तो नीट लाळेमध्ये घोळव आणि मग खा, म्हणजे त्याचं पचन चांगलं होतं. बायोलॉजी असं सांगतं की लाळेमध्ये काही पोषक ग्रंथी, पोषक तत्व असतात की जी अन्न पचन करायला मदत करतात. एक तरी ओवी अनुभवावी. इथे असे अनेक लोक आहेत आपल्या आजूबाजूला की जे दरवर्षी दासबोधाचं पारायण करतात, म्हणजे दरवर्षी ते अख्खा दासबोध वाचून काढतात आणि तरीही काहीही फरक पडत नाही. का? तर एकतरी ओवी वाचावी नाही, एकतरी ओवी अनुभवावी. अनुभवावी म्हणजे काय? तर ती ओवी घ्या, त्याच्या प्रत्येक शब्दावर, कारण प्रत्येक शब्द मुद्दाम योजलेला आहे, त्या प्रत्येक शब्दावर विचार करा. फक्त विचार करू नका, त्याला तुमच्या अनुभवाच्या लाळेमध्ये घोळवा आणि मग त्याच्यातून जो अर्थ, त्याच्यातून तुम्हाला जो कळेल, तो अनुभव, तो अर्थ तुम्हाला साक्षात्कार देईल. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे आपण, मी जे म्हणतो संत साहित्यातून आपण याचं समाधान शोधूया, तर खूप काही संत साहित्य मला काहीच सांगायचं नाही. मला एकच ओवी फक्त तुम्हाला सांगायची आहे, ज्या ओवीवर आपण सगळं समाधान शोधायचं, ज्या एका ओवीमधून आपण सगळं समाधान शोधायचा प्रयत्न करणार आहोत, ती ही ओवी आहे ज्ञानेश्वरी मधली. करेज टू बी डिसलाइक नावाचं जे बेस्टसेलर पुस्तक आत्ता आहे, ते वाचताना त्याच्यामध्ये असा एक विचार आला, त्या पुस्तकामध्ये असा विचार दिलेला आहे की याच्यामुळे ते बेस्टसेलर झालेलं आहे की तुमच्याकडे कायम ऑप्शन्स असतात. त्याच्यात त्यांनी असं उदाहरण दिलं की मी किती आरडाओरडा करत असेल एखाद्या व्यक्तीवर आणि त्यावेळी समजा अचानक मोदीजींचा फोन आला, तर मी एकदम आरडाओरडा थांबवतो आणि तो मोदीजींचा फोन घेतो. थोडक्यात त्याच क्षणी राग थांबवणं, संताप थांबवणं हे खरं आपल्या हातात असतं, फक्त तो ऑप्शन आपण ऍक्सेप्ट करत नाही, तो ऑप्शन आपण अंगीकारत नाही. माऊलींनी तेच सांगितलेलं आहे. माऊलींनी त्याला गोचिडाची उपमा दिलेली आहे की गोचिड गायीच्या आचरणाला लागलेलं असतं आणि तिथून ते रक्त पित असतं. तसं बघायला गेलं, ज्ञानेश्वरी ही ऍक्च्युली उपमांसाठीच आहे, खरं वाचावी. अत्यंत भारी उपमा दिलेल्या आहेत तुकोबांनी आणि ज्ञानेश्वरांनी. गोचिड का महत्वाचा आणि आपण सगळे गोचिडासारखे का बघत असतो, तर गोचिड गायीच्या आचरणाला चिकटून असतं, तिथे त्यांनी त्याच्यातून ते रक्त पित असतं. खरं बघायला गेलं, थोडंसं आत गेलं तर अत्यंत पौष्टिक आणि अत्यंत पवित्र आणि खूपच चांगलं असं दूध असतं, पण गोचीला ते दूध नको असतं, त्याला ते रक्तच प्यायचं असतं. आणि आपण कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे या गोचिरासारखे वागत असतो. आपल्या आजूबाजूला खूप ऑप्शन्स चांगले अवेलेबल आहेत, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष, ते आपल्याला दिसतच नाहीत, कारण आपण एका वेगळ्या धुंदीत जगत असतो. स्वामींनी भावार्थ गीतेमध्ये ते वर्णन जे कसं केलंय की ज्ञान कमलेली सन्निध असताना काम कर्दमी लोळे. असेच आपण या जगामध्ये आंधळे होऊन वागत असतो की आपल्या आजूबाजूला खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत, तरीही आपल्याला त्याच्यातून चांगल्या गोष्टी नको असतात. व्हॉट्सअपवरनं, युट्यूबवरनं, या सगळ्या सोशल मीडियावर अत्यंत चांगल्या गोष्टी चालू आहेत, पण आपल्याला त्याच्यातून फक्त काहीतरी प्रॉब्लेमॅटिकच हवं असतं आणि तिथेच आपलं लक्ष जास्तीत जास्त जातं. थोडक्यात काय आहे तर सोशल मीडिया, माऊली काय सांगतायत, तर सोशल मीडिया हा प्रॉब्लेम नाही आहे, ते केवळ एक साधन आहे. आपल्या हातात मोबाईल आहे, तो मोबाईल कसा वापरायचा हे आपल्या हातात आहे अजून तरी. अजून तरी ते आपल्या हातात आहे. सो हे साधन आहे, त्याच्यातून काय साध्य करायचंय त्याच्यावर ठरणार आहे की ते साधक म्हणून आपण वापरणार का ते बाधक म्हणून आपल्याला फायनली त्याचा तोटा होणार. सुरी तीच असते, पण ती अशी पकडली ना तर त्याने खून केला जातो, पण ती अशा योग्य प्रकारे पकडली तर एखादा सर्जन सर्जरी करून एखाद्या माणसाला एखाद्या कर्करोगापासून किंवा कुठेतरी वेगळ्या आजारापासून तो त्याला बरं करतो. साधन तेच असतं, आपण ते कसं वापरतो त्याच्यावर कळतं की आपण सर्जनशीलतेने ते वापरणार आहोत का आपण कर्दन काळासारखं ते वापरणार आहोत. माऊली तेच सांगतायत की तुमच्या आजूबाजूला सतत तुम्हाला ज्या गोष्टींचा त्रास होतोय, तुम्हाला जे वाटतं की कुठली सोशल मीडिया, ते युट्यूब असो, फेसबुक असो, फेसबुकमुळे एक खूप मोठा फायदा झाला म्हणजे अनेक चांगल्या चांगल्या लोकांचे विचार ऐकता आले, अनेक चांगल्या चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या.
यूट्यूबमुळे सुद्धा, मी ते आपण पुढे सांगूच, पण हे सगळ्या ठिकाणी चांगलंही अवेलेबल आहे. त्याच्या असं म्हणून चालणार नाही की ते आम्हाला सगळं वाईटच देत आहेत. आपण त्यातलं काय निवडतोय, आपण त्यातलं काय टिपतोय, त्याच्यावर ठरणार आहे की ते आपल्यासाठी चांगलं ठरणार आहे, ते आपल्यासाठी पोषक ठरणार आहे, साधक ठरणार आहे, का ते आपल्यासाठी बाधक ठरणार आहे. मी एक छोटंसं उदाहरण देतो. वैशाली पटवर्धन म्हणून आमच्या एक पटवर्धन म्हणून स्नेही आहेत, त्यांच्या मिसेस आहेत. त्यांनी मला असं सांगितलं या लॉकडाऊनच्या नंतर, कदाचित त्या असतील सुद्धा झालेल्या, मला मग ते येणार होत्या, पण वैशाली पटवर्धनांनी कन्नड भाषा शिकून घेतली या लॉकडाऊनमध्ये यूट्यूबचा वापर करून. त्यांनी 1 वर्षामध्ये, जेव्हा आपलं लॉकडाऊन होतं, सगळे घरात बसलेले होते आणि सगळ्यांकडे तो 1.5 GB डेटा होता दिलेला, त्या 1.5 GB डेटाचा वापर करून त्यांनी कन्नड भाषा शिकून गेली. आणि त्या म्हणल्या की आता मला व्यवस्थित प्रकारे ती कळते आणि मला बऱ्यापैकी प्रमाणात ती बोलता येते. त्याच सोशल मीडियावरनं मला असं कळलं की भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट ही काही प्रकारचे कोर्सेस चालवते. आणि मी महाभारतावरचा कोर्स केला आणि अक्षरशः आपल्याला जे महाभारत आतापर्यंत मला माहिती होतं ते 5% पण नव्हतं. एवढं महाभारताबद्दल वेगवेगळ्या गोष्टी कळल्या. मला माहितीच नव्हतं की भीष्म आणि युधिष्ठिरामध्ये पण संवाद झाला होता आणि तो एवढ्या गहन विषयावरचा संवाद झाला होता. हे कोणाला माहित नव्हतं, मला तरी माहित नव्हतं, अनेकांना माहित नसेल. पण ते मला कळलं कारण सोशल मीडियावरनं काहीतरी एक पोस्ट आली व्हॉट्सअपवरनं, त्याच्यातून मी याला एनरोल झालो आणि तो कोर्स केला. मध्यंतरी कुठेतरी रियाजाबद्दल चाललं होतं आणि मला असं आठवत होतं की अशोकजी रानडे यांनी भीमसेन जोशींची मुलाखत घेतली होती. त्याच्यात भीमसेन जोशींनी अण्णांनी रियाजाबद्दल खूप छान मतं मांडली होती. मला ती शोधायची होती म्हणून मी अशोक रानडे भीमसेन जोशी इंटरव्ह्यू असं टाकलं आणि दूरदर्शनवरची ती मुलाखत दिसली. प्रश्न हा नाही आहे की मला किंवा कोणीतरी काय मिळालं, त्याच्या पुढचा आहे. या 3 गोष्टी शोधल्यानंतर त्याच्या पुढे जेव्हा मी युट्यूबवर जातो तेव्हा ते युट्यूब मला अशोक रानडेंनी अजून कोणाकोणाच्या मुलाखती घेतल्या आहेत, भीमसेन जोशींनी अजून काय काय केलेलं आहे, महाभारतावर अजून कोण काय काय बोललंय हे मला दाखवत राहतं. थोडक्यात मला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्याही गोष्टी युट्यूबने मला दाखवून दिल्या. थोडक्यात त्याला लक्षात आलं नाही याला बहुतेक या गोष्टींमध्ये रस आहे आणि मग त्या गोष्टींचा खजिना युट्यूब दररोज मी युट्यूबवर गेलो की ते मला दाखवतात, हे बघितलंस का, हे बघितलंस का, हे बघ. मी ते बघितलं की त्याच्यासारखं अजून काहीतरी चांगलं. थोडक्यात काय तर हा सोशल मीडिया, स्पेशली युट्यूब, हा एक कल्पवृक्ष आहे, ती एक कामधेनू आहे. त्याच्या खाली बसून तुम्ही जे मागाल ना ते तुम्हाला देतं. आता आपण शेण मागायचंय का आपण अमृत मागायचंय ते आपल्या हातात आहे. आणि हेच माऊली सांगतायत की तुम्ही काय मागता हा ऑप्शन तुमच्याकडे आहे, ऑप्शन कायम आहे. तुम्ही ज्या गोष्टी शोधाल त्या गोष्टी देतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा ऍक्च्युली उपयोग आहे की ज्या गोष्टी अल्गोरिदम्स असे आहेत की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला दाखवत राहील. इनफॅक्ट तुम्हाला माहित नसतील त्याही गोष्टी तुम्हाला ते त्याच विषयातल्या दाखवत राहील. तुम्ही काय शोधताय ते फार महत्वाचं आहे. तुम्ही काय चांगल्या गोष्टी शोधल्यात तर ते तुम्हाला चांगल्याच गोष्टी दाखवेल. मला असा कधी अनुभव नाही की मी भीमसेन जोशी शोधायला गेलो आणि तो म्हणला तरी पण एकदा हिमेश रेशमी ऐकून बघ, पण असं कधीच झालेलं नाही. मी जेव्हा कुमार गंधर्वांचा एखादा निर्गुणी अभंग, निर्गुणी भजन मी शोधतो तेव्हा वेगवेगळी निर्गुणी भजनं, तेच भजन कोणीतरी दुसऱ्याने म्हटलेलं, असे सगळे रेंडिशन्स मला येतात आणि युट्यूब मला सतत दाखवत राहतं. मला नोटिफिकेशन्स पाठवत राहतं की अरे हे ऐकलं का, हे बघितलंस का. तर माझा युट्यूब हा अत्यंत चांगला मित्र आहे की ज्याच्यामुळे मी प्रचंड माझं वाचन आणि माझं ज्ञान खरंच खूप वाढलंय आता. थोडक्यात काय तर ते केवळ एक साधन आहे, तुम्ही ते कसं वापरता त्याच्यावर आहे. सो पुन्हा तेच तुमच्याकडे चॉईस आहे. आपण खूप वेळा हे शेवटचं वाक्य म्हटलेलं आहे की तुकोबांनी म्हटलेलं आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. चित्ती हा शब्द फार महत्वाचा आहे. तुकोबा, माऊली किंवा समर्थ रामदास किंवा नामदेव हे सगळे लोकांना एक शब्द वापरतात, तो असा वापरतात की त्या शब्दावर जरी विचार केला की हाच शब्द का वापरला, मनी असो द्यावे समाधान हाच का नाही वापरला, चित्तीच का. तर त्याचा मी शोधलेला त्याचा अर्थ असा आहे की पतंजली योगस्तरामधलं हे दुसरं सूत्र आहे की योगचित्त वृत्ती निरोध. योग म्हणजे काय तर तुमची चित्त आणि वृत्ती याच्यावर जेव्हा तुम्ही कंट्रोल करता, त्याच्यावर जेव्हा तुम्ही संयम तुम्हाला जेव्हा येतो त्याच्यावर तुम्हाला जेव्हा कंट्रोल करू शकता त्याला योग म्हणतात. चित्त म्हणजे काय तर अंतःकरण, सगळ्यात आत जे असतं ते, आणि वृत्ती म्हणजे त्याच्यावर येणारे तरंग, त्याच्यावर येणाऱ्या वेगवेगळ्या भावना, या सगळ्या वृत्तीमय झाल्या. सो तुम्ही जेव्हा वृत्तींवर तुम्हाला जर जय मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतःकरणापर्यंत तुम्ही त्याच्यावर जय मिळवलं तरच ते सगळ्या गोष्टी शक्य होतात. होमिओपॅथीमध्ये आम्ही नेहमी विचारतो की
तुमचा स्वभाव कसा आहे, तर ते लोक म्हणतात नाही चांगला आहे, ठीक आहे, ओके, नॉर्मल आहे, असे युजली उत्तर मिळतात. मग आमचा एक पुढचा प्रश्न असतो, राग येतो का? ते म्हणत नाही, राग नाही येत. त्याचा पुढचा प्रश्न असतो, हे सगळं ठरलेलं आहे प्रोटोकॉल्स, त्याचा पुढचा प्रश्न असतो म्हणजे राग येत नाही का राग व्यक्त करत नाही? मग त्यांचा चेहरा खुलतो, ते म्हणतात राग येतो पण व्यक्त करत नाही. हा फरक आहे की बरेच वेळा राग येतो तरी पण आपण तो व्यक्त करत नाही. थोडक्यात वृत्ती येत आहेत, चित्तामध्ये तो राग असतो, आत तो राग आलेला असतो, फक्त आपण तो व्यक्त करत नाही, त्याला आपण व्हेंट देत नाही, तो राग व्यक्त होत नाही. आणि बरेच वेळा मग त्याचा पुढचा प्रश्न असतो की का व्यक्त करत नाही, कारण त्याच्यातूनच माणूस कळतो ना की का हा राग व्यक्त करत नाही. तर ते म्हणतात काय होतं, अहो ना पुन्हा काही व्यक्त केलं ना तर त्याच्यात पुन्हा भांडण होतात. मग शेवटी आपल्याला असं वाटतं जाऊ दे, आहे ते बरं चाललंय, आहे त्याच्यात समाधान मानायचं आणि शांत राहायचं. ते मला हे शिकवतात की तुकोबांनीच सांगितलं ना की ठेवी राहण्याचे तैसे जे राहावे चित्ती असो द्यावे समाधान. आपण म्हणतो जाऊ दे, त्या बायकोशी किंवा नवऱ्याशी किंवा सासूशी किंवा सासऱ्याशी किंवा मुलाशी किंवा शेजाऱ्यांशी भांडण नको, जाऊ दे, मरू दे, आहे ते बरं चाललंय, शांत राहा, उगीच अजून काहीतरी भांडण नकोत. प्रश्न हा असतो की आर यू क्वाइट, आर यू नॉट एक्सप्रेसिंग युअर अँगर बाय चॉईस और बाय नो चॉईस? बरेच वेळा आपण बाय नो चॉईस शांत असतो. आपल्या ज्या पोलीस पकडतो ना काही कारण नसताना, उगीच ते सगळे मागतात, तेव्हा आपल्याला खरंच चिडचिड झालेली असते. आपल्याला असं म्हणायचं की का मला पकडतात, इथे बाकी सगळे एवढेच जात आहेत, ते कोण कोण वेगवेगळे लोक सगळे नियम धुडकारून चाललेले आहेत, त्यांना तुम्ही पडत नाही, मी एवढे नियम पाळणारा माणूस मला का पकडताय? चिडचिड खूप होते, आपण ती व्यक्त करत नाही, कारण देर इज नो चॉईस. तुमचं चित्त कधी समाधानी होईल, तुमचं चित्त कधी शांत होईल, जेव्हा आपण या गोष्टी बाय चॉईस करायला लागू तेव्हा. आणि बाय चॉईस कधी आपण करायला लागू, जेव्हा आपल्याला ते का करायचं आहे ह्याचं जर आपण कारण स्वतःला सांगितलं तर मग आपल्याला ते बाय चॉईस शांत राहता येतं. कोणी मला कितीही मला राग यावं याच्यासाठी कोणीतरी मला उगीच टोचायचा प्रयत्न केला, व्हॉट्सअपवर असो, ट्विटरवर असो किंवा समक्ष फोनवर असो किंवा बोलताना असो, तरी मला शांत राहायचंय का, तर मला नाही याच्यात पडायचंय. कोणी असे खूप होतं, असं बरेच मी माझे अनुभव सांगतो कारण ते जास्ती सोपे आहेत सांगणं. मी ट्विटरवर जेव्हा कधी काही होमिओपॅथीबद्दल लिहितो तेव्हा ट्विटरवर एक असा एक ग्रुप असतो की जो होमिओपॅथीबद्दल प्रचंड वाईट शब्दामध्ये लिहित असतो. त्यांना त्यांची कारणं असतील, मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल, पण होमिओपॅथीबद्दल प्रचंड द्वेषाने, म्हणजे तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही सगळं अत्यंत वाईट लेवलला ट्रोलिंग सुरू होतं. तुम्ही हॅशटॅग होमिओपॅथी असं टाकल्यानंतर सुरुवातीला मी त्यांच्याशी भांडायचो. त्याच्यातून असं लक्षात येतं की आपण पण चिडतो, ते पण चिडतात, त्याच्यातून काहीच साध्य होत नाही, कारण कोणाचं ऐकायचं नसतं. आता चित्ती असो द्यावे समाधान. आता मला लक्षात आलं की मला कोणालाच काहीही एक्सप्लेन करायला जायचं नाहीये, मी माझं आहे बाबा, मला ह्याच्यात हे आहे, ठीक आहे बाबा, तुझं असं म्हणणं असेल तर ते तुझ्याकडे मी त्याचा रिस्पेक्ट करतो. असं नाही की तू मूर्ख आहेस, तुला काय अक्कल नाही, असं नाही. ठीक आहे बाबा, एखाद्याचं मत वेगळं असू शकतं. हे मला आरिबीटीने शिकवलं, विवेकनिष्ठ उपचार पद्धती किंवा विवेकनिष्ठ विचार पद्धती, की प्रत्येकाला आपापली मतं असतात, ती मतं त्यांच्यावर असू द्यावीत. आपलं मत आहे ते आपण ताडून बघावं, ते जर चुकत असेल तर त्याच्यावर आपण काहीतरी बदल करावेत, पण अदरवाईज ज्याच्या त्याच्या मताचा आदर करावा आणि ठेवावा. हे मला व्हॉट्सअपनी पण शिकवलं आणि व्हॉट्सअपवरच्या काही मित्रांनी पण शिकवलं बरं का. माझी खूप चिडचिड व्हायची पूर्वी व्हॉट्सअपवर, पण आता जरा बऱ्यापैकी लेवलला मी शांत व्हायला शिकलेलो आहे. त्याचं कारण व्हॉट्सअप आणि त्याच्यावरचे मित्र, आणि त्यांनीच मला शिकवलं की कसं सोडून द्यायचं. पण थोडक्यात त्याचा चित्ती असू द्यावे समाधान. चित्त म्हणजे अंतःकरण. तिथे जर तुमचं समाधान असेल, तिथे जर तुम्हाला जर माहिती असेल की आपण ह्या सगळ्या गोष्टी का करतोय, आपण किती व्हॉट्सअपवर काहीतरी आलं तरी आपण का पाठवत नाही पुढे, ह्याचं जर कारण आपल्यापाशी असेल तर आपण मनापासून त्या गोष्टी करू आणि मग खरंच आतून समाधान मिळेल. कितीही कोणी व्हॉट्सअपवर काही केलं, ट्विटरवर, फेसबुकवर, तरी आपण त्याच्यातून डिस्टर्ब होणार नाही. एक वाक्य फक्त तुकोबांनी दिलंय, त्याच्यामध्ये अख्ख्या ट्विटरवरनं आणि व्हॉट्सअपवरनं शांत कसं राहायचं ते तुकोबा सांगतात. पुढचं जे आरिबीटी मध्ये आम्ही शिकलो अगदी न्यूयॉर्कच्या युनिव्हर्सिटीमध्ये, ते तुकोबांनी एका ओळीमध्ये सांगितलेलं आहे की तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जायो तो विझोनी आपसया. त्यांना मशाली काय वणवे सगळं तुमच्या अंगावर टाकू दे. तुम्ही जर पाणी असाल, तुम्ही जर समुद्र असाल, तर तो सगळा वणवा वगैरे सगळा शांत होतो. समुद्राच्या पोटाशी पण काही ज्वालामुखी आहेत जे फुटलेले आपल्याला कळतही नाहीत, कारण तो समुद्र तितका शांत, पाणी त्याचं इतकं शीतल असतं की ते ज्वालामुखी फुटलेले आपल्याला कळतही नाहीत. आपण जर पाणी असलो, आपण जर जमीन असलो, तर त्याच्यावर किती ठिणग्या, किती आग, किती काड्या टाकल्या तरी त्या विझून जातात. हेच आरिबीटी सांगतं की तुम्हाला रिस्पॉन्ड करायचं की तुम्हाला रिॲक्ट करायचं ते तुमच्या हातात आहे. पुन्हा तेच माऊली पुन्हा तेच सांगतायत.
की तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्हाला दूध प्यायचंय का तुम्हाला रक्त प्यायचंय ते तुम्ही ठरवा. थोडक्यात काय तर रिॲक्ट करायचं आहे प्रत्येक व्हॉट्सअपवरच्या पोस्टला, का त्याला रिस्पॉन्ड करायचंय का त्याला काही वेळा रिॲक्ट काय रिस्पॉन्ड नाही करायचं, शांत राहायचंय. हा ऑप्शन सतत आपल्याकडे आहे. आपल्याकडे जी पोस्ट येईल ती फॉरवर्ड करायची का नाही हा ऑप्शन सतत आपल्याकडे आहे. आपल्या टाळीमधला मी माझा हात काढून घेतला तर टाळी वाजणं बंद होईल, माझा हात काढून घेणं हा ऑप्शन माझ्याकडे अजूनही अवेलेबल आहे. आणि आमचा अत्यंत एक जवळचा मित्र, त्याचं अत्यंत आवडीचं वाक्य, यू आर एन ॲव्हरेज ऑफ 5 people यू स्पेंड मोस्ट ऑफ युअर टाइम विथ. केतनचं अगदी नेहमी बोलण्यात आलेलं वाक्य. आणि मला ह्याच्यापुढे थोडंसं ॲड करावं असं वाटतं केतनच्या बोलण्याला, की कुठल्या 5 ग्रुप्सना तुम्ही कनेक्टेड आहात व्हॉट्सअपवर ते पण ठरतं की तुमचं नक्की मानसिक स्वास्थ्य कसं असणार. आपण कुठल्याही ग्रुप्सला कनेक्टेड असतो. थोडक्यात केतनला काय सांगायचं आहे तर तुमच्यासमोर रोल मॉडेल्स कोण आहेत, तुमच्या आजूबाजूला काय माणसं आहेत, त्यांचे स्वभाव काय आहेत, त्यांची मनं कशी आहेत, त्यांचे विचार कसे आहेत, त्याच्यावरनं तुमचे विचार आणि तुमचं व्यक्तिमत्व हळूहळू घडत असतं. जसजशी लोक तुमच्या आजूबाजूची बदलत राहतात त्यांचे विचार तुम्ही ऐकता त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व आपसूक नकळत घडत असतं. ते आपसूक तुम्ही त्या पद्धतीचे विचार करायला लागता. त्याच्या आपण जसं असं म्हणलं जातं इंग्लिशमध्ये की रिलेटिव्स तुम्ही काय तुमचे आई वडील आणि रिलेटिव्स काय तुम्ही ठरवू शकत नाही, पण तुमचे मित्र 100% तुम्ही ठरवू शकता. तसं आपले मित्र कोण आहेत, आपल्या आजूबाजूला माणसं कशी आहेत, आपण कुठल्या ग्रुपचा भाग आहोत, आपण कोणाचे विचार ऐकतोय हेच ठरवलं तर आपण शांत व्हायला, आपल्या मनातली चलबिचल कमी व्हायला आणि आपल्या ॲज अ वैयक्तिक ग्रोथ व्हायला त्याची मदत होऊ शकते. मग हे केतनच सांगतोय का तर तुम्ही म्हणाल ते दासबोधात आहे, तुम्ही म्हणाल ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तुम्ही म्हणाल ते गाथेत आहे. समर्थ असं सांगतात की जाणत्याशी संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी. तुम्हाला जे एका लक्षात येतं आणि जाणता म्हणजे काय तर वेगवेगळ्या विषयाला जाणते असतात बरं का. अभिजित रानडे आणि सचिन खिरीड नावाचे माझे 2 मित्र आहेत. आम्ही दर महिन्याला एकदा लंचला जातो आणि माझं जाण्यामागचा माझा उद्देश असा असतो की त्या दोघांना वेगवेगळे क्युझिन्सबद्दल प्रचंड माहिती आहे. डॉक्टर आहेत पण ती खाण्यापिण्यामधली जाणती माणसं आहेत. त्यांच्याबरोबर लंचला जाणं हा माझ्यासाठी एक खूप छान अनुभव असतो. कारण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रांतामधल्या गोष्टी कशा मागवायच्या कशा खायच्या ते दोघं मला शिकवत असतात. तसेच माझे 2 डेंटिस्ट मित्र आहेत, हरीश चाने आणि श्रीरंग आठवले. शांत कसं राहावं म्हणजे मी या दोघांना कधी रागावलेलं इमॅजिन पण करू शकत नाही. आम्ही सगळेच म्हणजे आमचे सगळेच मित्रांना असं मला इमॅजिन पण मी करू शकत नाही की हरीश त्याने रागावलाय कोणावरही, मनातल्या मनात सुद्धा आतून म्हणजे चित्तवित्त या लेवलपर्यंत जाऊन हरीश त्याने कोणावर तरी रागावलाय असं मनातही येत नाही. कळत न कळत मी एकलव्यासारखा सध्या त्याच्याकडनं शिकतोय व्हॉट्सअपवरनं की कोणी किती जरी केलं तरी मग असा मी विचार करतो की हरीश कसं काय रिस्पॉन्ड करेल आणि मग मी त्याचा विचार करतो आणि मग मी त्या मला थोडासा काहीतरी विचार येतात आणि मग मी त्याच्याप्रमाणे कृती करतो. त्याच्यामुळे हरीश श्रीरंग ही जी माणसं आहेत ती मला त्या दृष्टीने ती जाणती माणसं आहेत माझ्यासाठी. थोडक्यात काय तर आपल्या ज्या गोष्टी शिकायच्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात असं वाटतं ती जाणती माणसं आपल्या बाजूला ठेवावेत. ते बोलतील तसं बोलावं, ते सांगतील तसं करावं इथपर्यंत की शेवटी जाणत्याचा उल्लेख समजावा न बोलताचे. म्हणजे त्यांच्याबरोबर डायरेक्टली संवाद नाही साधला तरी तुम्हाला कळलं पाहिजे. आपोआप आपण त्या माणसासारखा विचार करायला लागतो, आपोआप आपण त्या माणसासारखा व्हायला लागतो. थोडक्यात काय गुरु हवा. सध्या लाईफ कोच असतात आणि गुरुदेव असतात. प्रोफेसर कुंभकोणम ज्यांच्याकडे काम करत असतो ना ते गुरुदेव. मग प्रश्न असाही पडतो की नक्की गुरु म्हणायचं कोणाला, त्याला काही क्रायटेरिया आहेत का की बाबा त्याला काही असा एखादा दगड आहे का त्याच्यावर आपण त्याला तासून बघावं की बाबा हा नक्की सोन्याचा गुरु आहे का काय आहे. पुन्हा तेच कुठलेही प्रश्न पडले ना की लगेच तुकोबांकडे जायचं, समर्थांकडे जायचं, त्यांच्याकडे सतत ती उत्तर असतात. तुकोबांनी लिहून ठेवलेलं आहे गुरु कोणाला म्हणायचं किंवा कोण माणूस चांगला. गुरु म्हणजे काय, संत माणूस कोण चांगला, कोण माणूस मनाने संत. तर त्याने काहीतरी असं प्रचंड अभंग वगैरे लिहिले पाहिजे असं काही नाहीये. जो मनाने निर्मळ आहे, वाचेचा रसाळ आहे, मग त्याच्या काळात माळ असो वा नसो, ज्याने स्वतःच्या अनुभवातून काही वाटा चुकवलेल्या आहेत, जो त्याचा स्वतःचा अनुभव आहे काहीतरी तो चुकीचा असेल बरोबर असेल पण तो स्वतः काहीतरी विचार करतोय आणि तुमच्या पुढे काहीतरी मांडतोय, त्या माणसाला संत समजा, त्या माणसाकडे जा, त्या माणसाची संगत धरा. परस्त्रीला बघितल्यानंतर ज्या माणसाच्या मनात कुठल्याही प्रकारच्या वाईट भावना येत नाही त्या माणसाची संगत धरा. दुसऱ्याचा समजा परद्रव्य बघितलं की जो आंधळा होतो आणि जेव्हा निंदा करण्याची वेळ येते जेव्हा तो मुका होतो अशा माणसांना संत समजा. आणि बघायला गेलं हे जर क्रायटेरिया लावायचे झाले तर आपल्या आजूबाजूला असे खूप संत माणसं आहेत की जे या प्रकारचे आहेत. आपले आईवडील असतात, आपले सासू सासरे असतात, आपले आजी आजोबा असतात, आपले मित्र असतात,
आपले शिक्षक असतात, अशी खूप माणसं आपल्या आजूबाजूला आहेत जी जाणती आहेत, जी संत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याकडनं काही शिकण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मते खूप चांगल्या प्रकारे अनेक गोष्टींवर आपल्याला समाधान मिळू शकतं. संत साहित्यामध्ये सुद्धा याची गरज नाहीये. तुकोबांनी सांगितलं तुमच्या आजूबाजूचे संत शोधा, तुमच्या स्वतःमधलं संतत्व शोधा. आणि हॅरी पॉटरमध्ये सुद्धा त्या कथेमध्ये आपली कारण ही जी आत्ताची मुलं आहेत ती सगळी हॅरी पॉटर वाचणार आहेत, ते काय ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची कथा वाचणार नाहीत, पण त्यातही ह्याच सगळ्या मूल्यांचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. हॅरी पॉटरला तो जरी त्याने दुष्ट प्रवृत्तीवर नाश केला तरी तो त्यांच्या मित्राच्या संगतीने, मित्रांच्या मदतीने करतो. त्याला एकट्याला ते शक्य नसतं. त्याला डंबलडोर सारखे त्याचे जे गुरु असतात ते त्याला मदत करतात वेळोवेळी आणि ते त्याला सगळा त्यांचा अनुभव त्याच्या पाठीशी घेऊन त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि तेव्हाच त्याला त्या दुष्टांचा संहार करता येतो. ही कथा मित्र का असावेत, मित्र आपल्याकडे ज्या गोष्टी कमी आहेत त्या मित्रांकडनं त्याला मिळत राहतात आणि त्या सगळ्यांचा मिळून एक गट तयार होतो आणि त्या गट त्या दुष्ट प्रवृत्तीवर नाश करतो. ही हॅरी पॉटरची एक बेसिक थीम आहे. सेवा सदनमध्ये जेव्हा मी शिकवतो तेव्हा मी 5वीच्या मुलांना हा प्रश्न विचारतोय की अशा 2 क्वालिटीज मला सांगा, अशा 2 क्वालिटीज की ज्या 4ही माणसांमध्ये समान आहेत. कोणी सांगू शकेल? अशा 2 क्वालिटीज की ज्या 4ही माणसांमध्ये समान आहेत. हॅरी पॉटर, डंबलडोर, ती कोण बेलॅट्रिक्स आणि तो व्हॉल्डेमॉर्ट. मला 5वीची मुलं पटकन सांगतात ज्यांनी हॅरी पॉटर ऐकलेला असतो, वाचलेला असतो, की 4ही माणसं हुशार होती. ही 4ही माणसं हुशार होती, ही 4ही माणसं धाडसी होती, ही 4ही माणसं अत्यंत एखाद्या गोष्टीच्या मागे लागल्यानंतर त्या गोष्टीला शेवटपर्यंत त्याच्यासाठी लढा देणारी होती. थोडक्यात काय तर 4, 5, 6 मुलं तर 6, 6, 7, 7 क्वालिटीज सांगतात, चांगल्या क्वालिटीज की ज्या 4ही लोकांमध्ये समान असतात. तरीही 2 दुष्ट आहेत आणि तरीही 2 सुष्ट आहेत किंवा तरी 2 2 हिरो आहेत आणि 2 विलन आहेत. त्याचं कारण पुन्हा डंबलडोरच देतो. हॅरीला उद्देशून हे वाक्य आहे हॅरी पॉटर मधलं की इट इज अवर चॉईसेस दॅट शो हू वी ट्रुली आर फार मोर दॅन अवर ॲबिलिटीज. तुमच्याकडे काय आहे, काय गुण आहेत हे फार महत्वाचं नाहीये, त्या गुणांचा तुम्ही काय वापर करता ते महत्वाचं आहे. इट इज युअर चॉईसेस की तुम्ही ते गुण कशासाठी वापरता. दाऊद हा सो कॉल्ड भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, पण आरईबीटीमध्ये असं म्हटलं जातं की दाऊद मध्ये पण काही चांगले गुण आहेत. तुम्ही विचार करा, म्हणजे थोडंसं आपलं राष्ट्राभिमान बाजूला ठेवून आपण विचार करूया की कुठेतरी पलीकडच्या देशात बसून भारतासारख्या देशामध्ये एवढे मोठे बॉम्बस्फोट घडून आणायचे, याच्यासाठी किती स्ट्रॅटेजी, कितीही मॅनेजमेंट स्किल्स, किती संपर्क हवा, किती लोकांना त्याने स्वतःच्या विचारांमध्ये त्याने स्वतःच्या घेतलं असेल, मग किती त्याने क्वालिटीज वापरलेल्या असतील की जेव्हा त्याला हे सगळं करणं शक्य झालं. या जर त्याने चांगल्या गोष्टींसाठी वापरल्या असत्या तर भारताचं भलं झालं असतं, पण त्याने त्या वेगळ्या गोष्टींसाठी घडल्या. डंबलडोर तेच सांगतोय की इट इज अवर चॉईसेस दॅट शो हू वी ट्रुली आर फार मोर दॅन अवर ॲबिलिटीज. पुन्हा आपण तिथेच आलो माऊलींकडे. डंबलडोर आणि माऊली काही वेगळं सांगत नाही आहेत. माऊली तेच सांगत होत्या की इट इज युअर चॉईसेस दॅट विल डिसाईड की तुम्हाला काय व्हायचंय. तुम्हाला गोचिड होऊन रक्त प्यायचंय का थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दूध प्यायचंय. जे पवित्र आहे, जे पौष्टिक आहे, जे अंगी लागतं आणि ज्याने लोकांचं भलं होतं आजपर्यंत. थोडक्यात ज्ञानेश्वरी या सगळ्या लेव्हलला तुम्ही संत साहित्य वाचा. सगळं शेवटी जेव्हा दुःखाची कारणं महाभारतापासून आतापर्यंत तीच एक घडलेली आहेत, त्याच्यावर समाधान पण जे पारंपरिक आहे आपल्याकडे तेच घडणार आहे. उद्या इलॉन मस्क आपल्या सगळ्यांना घेऊन मंगळावर जर गेला ना 20 वर्षानंतर, ते तिथे जे प्रॉब्लेम्स येतील ना त्याचं उत्तर दासबोधच असणार, त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीतच असणार, त्याचं उत्तर तुकोबांच्या गाथेतच असणार आहे. ऍक्च्युली फक्त ते उघडून बघायला लागेल आणि फक्त उघडून बघायला लागणार, त्याच्यावर विश्वास पण ठेवायला लागेल. कळतं पण वळत नाही असं एक खूप बोललं जातं. त्याचं कारण असं असतं की वी नो मेनी थिंग्स बट वी डोंट बिलीव्ह इन इट अँड वी नीड टू बिलीव्ह इन इट. आपण थोडंसं फास्ट जाऊया कारण ऑलमोस्ट जरा वेळ संपत चाललाय. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परिणामाचा गजर सोडू नये. संत तुकाराम जर कोणी पिक्चर बघितला असेल प्रभातचा, माझा सगळ्यात आवडीचा आहे आणि श्रीरंग आठवलेचा पण प्रचंड आवडीचा पिक्चर आहे. श्रीरंग त्याच्यात अगदी शेवटचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये तुकोबांचं कीर्तन चालू असताना गनिम येतात आणि ते शिवाजी महाराजांना वेळा घालतात. ते तुकोबा विठ्ठलाला विचारतात की असं होऊच कसं शकतं, हा तोच आहे की असं कसं काय होऊ शकतं, तुझं कीर्तन चालू असताना असं कसं काय गनिमांचा वेळा पडू शकतो. हे तुकोबाच फक्त विचारू शकतात कारण त्यांची भक्ती एवढी होती की ते विठ्ठलाला पण विचारू शकतात आता ह्याच्यातून तूच बाहेर काढ, ह्याला काय अर्थच नाहीये की तुझ्या एवढ्या भक्तांवर असा कसा काय प्रसंग येऊ शकतो तुझं कीर्तन चालू असताना. ते आहे की ट्रस्ट इश्यूज न ठेवता समजा आपण पूर्णपणे बिलीव्ह केलं ना या गोष्टींवर, तर मग
ते किती बिलीव की तू फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परिणामाचा गजर सोडू नये, तुका म्हणे ऐसा नामी ज्या निर्धार तेथे निरंतर देव असे. इतका निर्धार केला की याच्यातून मी बाहेर पडणारच आहे, याच्यातून मला काही करून बाहेर पडायचं आहे. हा जर पूर्णपणे निर्धार झाला आणि या संत साहित्यावर आणि त्याच्यातून त्यांनी दिलेल्या जे काही उपाय आहेत, समाधान आहे, त्याच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवला आणि त्या विश्वासात ठेवून जर आपण त्याच्याप्रमाणे ते अंगीकारलं तर 100% बाहेर पडू शकतो. फक्त विश्वास ठेवण्याचा प्रॉब्लेम आहे. सध्या सगळीकडे ट्रस्ट इश्यूज आहेत, तेवढ्यातून फक्त बाहेर यावं लागेल. हा एक नवीन टर्म मी काढलेली आहे पेशंटला सांगताना, सुफल स्वार्थ. स्वार्थी बना. स्वार्थ हा फक्त निगेटिव्ह नसतो, तो पॉझिटिव्ह पण असू शकतो. स्वार्थी बना, जेणेकरून काय तर आपल्यामध्ये काय दोष आहेत ते बघत बसा आणि त्याच्यावर काहीतरी उत्तर शोधायचा प्रयत्न करा. मग ती संत साहित्यामधून असतील, ते मित्रांकडनं असतील, जाणत्या लोकांकडनं असतील, रोल मॉडेल्सकडनं असतील, तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडनं असतील, आई वडिलांकडे असतील, कोणाकडेही असतील. आपण कशाने डिस्टर्ब होतो ते बघायचं. कुठल्याही कारणाने आपल्याला अँझायटी काय येते, आपल्याला राग काय येतो, आपल्याला दुःख काय होतं ते बघायचं. त्याची कारणं शोधायचा प्रयत्न करायचा. नाही कळली तर मित्रांना विचारायचं की हे का झालं असं. मित्र सांगतात जर चांगले मित्र असतील तर, आणि त्याच्यावर काहीतरी उपाय करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातून आपल्याला पुन्हा आपण त्याच प्रकारे डिस्टर्ब होणार नाही, त्याच प्रकारे आपलं मन विचलित होणार नाही याच्यावर काम करायचं. हा सुफल स्वार्थ, प्रोडक्टिव्ह स्वार्थ. पुन्हा तुकोबा त्यांनी याला उपमा अशी दिलेली आहे की नवनीत तोवरी कडकडी लोणी. म्हणजे लोणी आपण कडव्याला ठेवतो ते जोपर्यंत लोणी असतं ना तोपर्यंत ते कडकड कडकड ते बडबड बडबड त्याच्यात बुडबुड येत असतात. जेव्हा त्याचं तूप होतं, तूप म्हणजे थोडीशी वरची अवस्था, जास्ती रिफाईंड अवस्था, तेव्हा किती त्याला अग्नी द्या ते शांत राहतं, त्याचं काही त्याला फरक पडत नाही. तूप होईपर्यंत आपण आपल्यावर समजा काम करत राहिलं, या जन्मात समजा हे सफल झालं तर चांगलीच गोष्ट आहे. ह्याच्यात इतका वेळ जाईल आपला की त्या व्हॉट्सअपवर, युट्यूबवर आणि त्या सोशल मीडियावर जे काय फालतू गोष्टी चालू आहेत ना त्याच्याकडे वेळच नाही उरला पाहिजे. जेव्हा जेव्हा माझं मन विचलित होतं तेव्हा मी हेच मला स्वतः सांगतो, याचा अर्थ खूप फावला वेळ आहे आपल्याकडे, ते काही करायला नको, त्याच्यापेक्षा स्वतःवर काम करा आणि त्याच्यातून पुढे जा. एकाच या जन्मी जणू फिरीने नवे जन्म नेहमी, सुधीर मोघ्यांचं. असं जर आपण केलं तर याच जन्मात आपण दरवर्षी नवीन जन्म शिकू आणि दरवर्षी दर वाढदिवसाला आपण एक नवीन चांगला माणूस होऊ शकतो, याच्यावर आता माझा विश्वास आहे. आणि हा सुफल स्वार्थ जर प्रत्येकाने अवलंबला तर माझ्या मते कुठलंही सोशल मीडिया, कुठलीही आपल्याला काही करू शकणार नाहीत. आणि समाजाला अशा लोकांची आता गरज आहे. समाजाला चांगल्या लोकांची गरज आहे, कारण चांगली लोक असतील. वपुर्झा नाही, आपण सारे अर्जुनमध्ये वपूंनी लिहिलेलं आहे की 100 कौरवांमागे 5 पांडव हा रेशो आहे समाजाचा. पण ते 5 पांडव गरजेचे असतात. ती 5 माणसं 100 जी 5 आहेत ती गरजेची असतात. ती असतील तरच समाज टिकतो. आणि त्या 5 पैकी आपण ऍटलिस्ट निम्मा पाव तरी माणूस व्हायचा आपण प्रयत्न केला तर आपण समाजासाठी खूप काही केलं. त्याचा फायदा आपल्यालाच आहे, पण समाजालाही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इनडायरेक्टली फायदा 100% होऊ शकतो. पण त्याच्याने रियाज करायला लागतो. तर चातुर्य लक्षणामध्ये दासबोधामध्ये समर्थाने लिहिलेलं आहे की अवगुण सोडता जाती, समजा सोडायचे असतील तर अवगुण जातात. अभ्यास केला तर उत्तम गुण तुम्हाला मिळवता येतात कोणालाही. कुविद्या सोडलीच तर ती सांडून तुम्ही शिकती शहाणे विद्या. मूर्खपणे सांगितलं जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करता उमजते सगळं काही. थोडक्यात काय, एखादी गोष्ट तुम्ही जर सारखी करत राहिलात, कोणालाच पहिल्यांदाच नीट आमटी जमली नव्हती, पोळी जमली नव्हती, तबला वाजवा जमलं नव्हतं, पेटी वाजवा जमली नव्हती, शिवकुमार शर्मा संतूर पहिल्या दिवशी जमलेला नव्हता, रियाज करत गेले, त्याच्यामुळे आत्ता त्यांची जी काही एक साधना झाली त्याच्यातून त्यांना आत्ताची अवस्था प्राप्त झाली. आणि मग आपण जी टिपिकल फॉरवर्ड करतो ना प्रत्येक दिवाळीमध्ये की मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप ओजळी ते योग्या पाहे दिवाळी निरंतर, हे सगळ्यांनी फॉरवर्ड केलं. कदाचित नसेल आठवत तर याचा अर्थ आपण 9 वाजता फॉरवर्ड केलं. हां, सोशल मीडियावरनं जर तुमचं मन विचलित होत असेल तर याचा अर्थ आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आपल्या बुद्धीवर, आपण एखाद्या गोष्टीकडे कसं बघतो त्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे सोशल मीडिया हा शत्रू नसून तो आपला सगळ्यात चांगला मित्र आहे, कारण तो आपल्याला आरसा दाखवून देतो नकळत तुमचं तुम्हाला की तुम्ही विचलित होता, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझा बेसिक हेतू हे व्याख्यान देण्यामागचा हे हाच होता की या श्रोत्यांपैकी एका जरी माणसाला आज असं वाटलं की नाही खरंच दासबोध वाचायला हवाय, गाथा वाचायला हवी आहे, ज्ञानेश्वरी वाचायला हवी, एखादा तरी ओवीचा अर्थ आपला आपण काहीतरी समजून घ्यायला हवाय, आपला आपण शोधायला हवाय, तरीही माझा जो काही उद्देश होता तो उद्देश सफल झाला असं मला वाटेल. हे जर वाटलं कोणाला तर त्याचं पूर्णपणे श्रेय हे या संत प्रबोधित नाही. त्यांनी खूप छान काहीतरी लिहून ठेवलंय, म्हणून आज मी ते त्यांचा केवळ एक दूत म्हणून तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकलो. आणि तुम्हाला जर ते वाचावं असं वाटलं तर ते त्यांची सगळी ही थोरवी आहे.
तुम्हाला जर नाही वाचावं असं वाटलं कोणालाही, तर याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडलो. त्याच्या मी पुढच्या वर्षी पुन्हा येईन आणि पुन्हा याशिवाय काहीतरी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करेन. पण आय होप की या श्रोत्यांपैकी माझा जो काही बेसिक उद्देश आहे की एकतरी घरं उजळावे, एका तरी घरामध्ये पुन्हा ती ज्ञानेश्वरी उघडली जावी, पुन्हा ती गाथा उघडली जावी, पुन्हा दासबोध उघडला जावा. नामदेव महाराज, शेकडो लोक आहेत, अगदी तुकडोजी महाराजांपर्यंत लोक आहेत की ज्यांनी खूप लिहून ठेवलेलं आहे, ग्रामगीत आहे त्यांची. हे सगळ्या गोष्टी उघडल्या जाव्यात, त्याच्यावरच्या एका तरी वाक्यावर आपला विचार व्हावा आणि त्याच्यातून जर आपलं घर उजळलं गेलं, आपलं मन उजळलं गेलं, तर मला असं वाटतं की माझ्या या व्याख्यानाचा हेतू सफल झाला. व्याख्यान डिक्लेअर केल्यापासून त्याच्या आधीपासून काही संस्कार माझ्यावर करण्यापासून, काही गोष्टी मला शिकवण्यापासून जी काही लोक आहेत, या सगळ्या लोकांचा मला या व्याख्यानामध्ये खूप उपयोग झालेला आहे. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. इथे अगदी आपडून येऊन या लोकांनी मला या व्याख्यानासाठी मदत केली. मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.